थोडं लांब घ्या, थोडं तिकडे घ्या. इथं मग असू द्या. हरे कृष्णा. थोडं बाकी वायर आणते बा, ही वायर ना. हरे कृष्णा हरे कृष्णा. ठीक आहे, ऐकू येते. शुम शुम करतो. तर आपण एक वैष्णव गीत गाऊ. आणि या वैष्णव गीताच्या गायनाने आज आपण आपल्या मायापूर धामाची जी यात्रा आहे त्याचा प्रारंभ करू. तर फार विशेष वैष्णव गीत आहे. तर ह्या गीताचा मी पहिला अर्थ वाचतो. श्रीपाद भक्तिविनोद ठाकूर यांनी हे गीत लिहिलेलं आहे. तर फार सुंदर अर्थ आहे. आपण अर्थ ध्यानपूर्वक ऐका आणि मग आपण गात असताना त्या अर्थाचं स्मरण करत आपण गायचं आहे. हे खूप बंद करा. हरे कृष्णा. तर अर्थ ध्यानपूर्वक ऐका. एका भयानक कुत्र्यासारख्या या कली नामक व्यक्तिमत्वाच्या तावडीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर केवळ सची मातेच्या त्या सुंदर पुत्राचे म्हणजे सचीनंदनांचे गुणगान करा. ते कलियुगाचे तारक आहेत. या कलहाच्या युगामुळे भासणाऱ्या भीतीचे ते विनाशक आहेत. गदाधर पंडितांना या श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रेमाने वेडावलेले आहे आणि नित्यानंद प्रभूंचे ते प्राणधन आहेत. आणि हे उज्ज्वल गौरवर्णी भगवान अद्वैत्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा जन्म कडुलिंबाच्या वृक्षाखाली झाला असल्यामुळे त्यांची माता त्यांना प्रेमाने निमाई अशी हाक मारते. तर त्यांच्या आजोबांनी त्यांना विश्वंभर म्हणजेच विश्वाचे धारण करते असे नाव ठेवले आहे. श्रीवास पंडितांचे ते ईश्वर आहेत आणि त्याचबरोबर सर्व भक्तांचे हृदय ते चोरणारे आहेत. श्री चैतन्य महाप्रभू हे नदियाचे गौरचंद्र आहेत. ते श्री मायापूर धामाचे अधिपती आहेत आणि स्वतःच्या दिव्य नामांचे ते प्रसारक आहेत. ते सदाचारी आहेत आणि गृहस्थ जनांचे शिक्षक आहेत. जे संन्यास धर्माचे आचरण करीत आहेत त्यांच्यासाठी ते नायकाप्रमाणे आहेत. ते लक्ष्मीपती आहेत आणि सतत श्रीमती राधाराणींच्या दिव्य भावांनी भारित असतात. श्री चैतन्य महाप्रभू हे सार्वभौम भट्टाचार्यांचे सुधारक आहेत. तर राजा प्रतापरुद्रांचे ते तारक आहेत आणि श्री रामानंद रायांच्या पुष्टींचे ते अधिकारण आहेत. ते वीर आहेत. श्री रूप गोस्वामींचा दिव्यानंद ते वर्धित करतात. श्री सनातन गोस्वामींचे ते पालन करते आहेत. तर श्री हरिदास ठाकूरांना ते संतुष्ट करतात. ते अतिशय धीर आहेत. श्री चैतन्य श्री व्रजधामातील रसांमध्ये नेहमी ध्यानमग्न असतात. ते सर्व दुष्ट भावनांचे आणि विचारांचे नाशक आहेत आणि तोतया भक्तांच्या पश्वावृत्तीस ते धुईस मिळवतात. ते कामदेवाप्रमाणे सुंदर आहेत. त्यांच्या शुद्ध भक्तांचे ते रक्षण पोषण आणि धारण करतात. शुष्क तर्कवितर्कांवर आधारित ज्ञानाची ते निंदा करतात. तसेच ढोंगी भक्ती आणि दांभिकतेचा ते चक्काचूर करतात. ते सर्व सुखांचे आगार आहेत. श्री गौरांग महाप्रभू की, श्री धाम मायापुर धाम की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे टाकलेलं आहे गीत. आपण पाहत पाहत म्हणा. तर पहा,
सर्वजण आपण विट्यातून इथं आलेलो आहोत. आणखीन काही वेगळ्या भागातूनही भक्त आहेत आपल्यासोबत. तर आपल्या भागातील जे काही जनसमुदाय आहे त्यापैकी आपण सर्वात भाग्यशाली आहोत की आज आपण मायापूर धाममध्ये वास करत आहोत. आणि मायापूर धाममध्ये बसून आपण चैतन्य महाप्रभूंचं गुणगान चर्चा करत आहोत, श्रवण करत आहोत. याच्यापेक्षा या पूर्ण ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ गोष्ट कोणतीही नाही आहे आणि ती आपल्याला लाभलेली आहे. तर त्याचं महात्म्य समजून आपण एक कृतज्ञतेच्या भावनेमध्ये भगवंतांच्या गुणगानामध्ये सहभागी व्हा. कारण या गीतामध्ये भगवंतांनी त्यांच्या पार्षदांचं आणि त्यांच्या कार्यांचं गुणगान केलेलं आहे. कली को कदन जदी चाहो हे. म्हणा सर्वांनी. कली को कदन यही चाहो हे. कली को कदन जदी चाहो हे. कली को कदन जदी चाहो हे. कली को कदन जदी चाहो हे. कली कलियुग पावन कलिपयनाशन श्री सचिनंदन गाहो हे. कलि कलियुग पावन कलिभयनाशन श्री सचिनंदन गाहो हे. कलि पावन कलिभयनाशन श्री सचिनंदन गाहो हे. श्री सचिनंदन गाहो हे. श्री सचिनंदन गाहो हे. श्री सचिनंदन गाहो हे. कलियुग पावन कलिभयनाशन श्री सचिनंदन गाहो हे. श्री सचिनंदन गाहो हे. गदाधर मादन नित्यायर प्राणधन अद्वैत प्रपूजित गौरा. सर्वांनी बघून म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये पाहून म्हणा. पहा सर्वांनी एकदम सर्व आपल्या या धामवासामधल्या कार्यामध्ये एकदम हृदयातून सहभागी व्हा. बऱ्याच वेळेला आपण निरुत्साही राहतो की ठीक आहे चाललेलं आहे, कथा कीर्तन चालू आहे, आपण बसून नुसतं आपल्या इतर विचारांमध्ये गुंग असतो. तर तसं न होता आपण प्रत्येक कार्यांमध्ये हृदयपूर्वक तल्लीन व्हाल, समाविष्ट व्हाल तर आपल्याला त्या दिव्य आनंदाचा अनुभव मिळेल. नाहीतर फार आपल्याला मग कंटाळून वाटेल. तर सर्वांनी बघून म्हणण्याचा प्रयत्न करा. हा आपल्याला फार विशेष त्याचा दिव्य अनुभव मिळेल. गदाधर मादन नित्यायर प्राणधन अद्वैत प्रपूजित गौरा. निमाई विश्वंबर श्रीनिवास ईश्वर
भक्त समोषित चोरा निमाई विश्वंबर श्रीनिवास ईश्वर भक्त समोचित चोरा कलियुग पावन कलि भयनाशन श्री सचिनंदन गाहो हे श्री सचिनंदन कलियुग पावन कलि भयनाशन श्री सचिनंदन गाहो हे पावन कलि श्री सचिनंदन गाहो श्री सचिनंदन गाहो हे श्री सचिनंदन गाहो हे श्री सचिनंदन गाहो हे नदिया शशधर मायापुर ईश्वर नाम प्रवर्तन सूर मला तो नदिया शशधर मायापुर ईश्वर नाम प्रवर्तन सूर गृही जन शिक्षक नसिकुल नायक माधव राधा भावपूर गृही जन शिक्षक नसिकुल नायक माधव राधा भावपूर कलियुग पावन कलि भयनाशन श्री सचिनंदन गाहो हे पावन कलि कलियुग पावन कलि भयनाशन श्री सचिनंदन गाहो हे सर्वांनी उत्साहाने म्हणा श्री सचिनंदन गाहो श्री सचिनंदन गाहो हे श्री सचिनंदन गाहो हे श्री सर्वभौम शोधन गजपति तारन रामानंद पोषण वीरा सर्वभौम शोधन गजपति तारन रामानंद पोषण वीरा रूपानंद वर्धन सनातन पालन हरिदास मोदन धीरा रूपानंद वर्धन सनातन पालन
हरिदास मोदन धीरा। कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे। कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे। श्री सच्चिनंदन गाहो हे। श्री सच्चिनंदन गाहो हे। भज रस भावन दुष्ट मस्त शासन कपि विघाटन काम। भज रस पावन दुष्ट मत शासन कपि विघाटन काम। शुद्ध भक्त पालन शुष्क ज्ञान ताड़न चल भक्ति दूषण राम। शुद्ध भक्त पालन शुष्क ज्ञान ताड़न चल भक्ति दूषण राम। कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे। हे कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे। सर्वांनी जोरात म्हणा श्री सच्चिनंदन हे। श्री सच्चिनंदन हे। श्री सच्चिनंदन हे। श्री सच्चिनंदन गाहो हे। श्री गाहो हे। कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे। कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे। कलियुग श्री सच्चिनंदन गाहो हे। श्री सच्चिनंदन गाहो हे। श्री सच्चिनंदन गाहो हे। कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे। श्री गौरांग बापू की। कलियुग पावन कलि भयनाशन श्री सच्चिनंदन गाहो हे।
सच्चिनंदन गाओ रे, श्री सच्चिनंदन गाओ रे, श्री गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्याय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्याय हरि बोल नित्याय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्याय नित्याय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्याय जय गौर प्रेमानंदे हरि श्री गौरांग महाप्रभु की जय, श्री नित्यानंद राम की जय, श्री पंचतत्व भगवान की जय, श्री गौर भक्त वृंद की जय, श्री धाम मायापुर धाम की जय, जय गौर प्रेमानंदे। हरे कृष्ण। सर्वांचं विशेष धन्यवाद, आपण एवढ्या उत्साहाने कीर्तनामध्ये सहभागी झाला। भगवंतांच्या नावाच्या कीर्तनामध्ये हा दिव्य अनुभव, आनंदाचा अनुभव आहे की जेव्हा आपण त्या हरिनामामध्ये पूर्णतः हृदयातून सहभागी होतो तर आपल्याला तो दिव्य अनुभव किंवा आनंदाचा अनुभव येतो। तर हा आनंद देण्यासाठी चैतन्य महाप्रभू या विशेष धामामध्ये अवतरित झाले होते। तर सुरुवातीला आपण आता मंगलाचरण गाऊ, कारण आपण धामवास करण्यासाठी आलेलो आहे आणि हा जो धामवास आहे तो वास्तविक श्रील प्रभुपाद आणि पूर्ववर्ती आचार्यांच्या कृपेनेच आपल्याला लाभतो किंवा प्राप्त होतो। आपली वैयक्तिक काही योग्यता नाही आहे, काही पात्रता नाही आहे, परंतु पूर्ववर्ती आचार्य आहेत आणि प्रभुपादांसारखे जे आपले अलीकडचे आचार्य आहेत किंवा वर्तमानी आचार्य आहेत, गुरुबंधू आहेत, त्यांच्या कृपेनेच आपल्याला सर्व लाभतं। तर आपण आपल्या यात्रेची सुरुवात त्या सर्वांना प्रणाम करून त्यांना प्रार्थना करूनच केली पाहिजे। मग त्यांना प्रणाम करण्याच्या उद्देशाने आपण मंगलाचरण सुरुवातीला म्हणू। तर सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे। तर ज्यांना पाठ आहे, माहीत आहे, त्यांनी म्हणा, ज्यांना माहीत नाही आहे तर त्यांनी हात जोडून फक्त श्रवण करा, कारण ही ध्वनी पण इतकी दिव्य आहे की आपल्याला म्हणता नाही आलं किंवा त्याचा अर्थही माहीत नसेल, परंतु आपण फक्त श्रवण करू, त्यानेही आपल्याला भरपूर दिव्य लाभ प्राप्त होणार आहे। तर सर्वांनी मग
हात दोन्ही हात जोडून माझ्या मागून म्हणायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यं श्रीराधा कृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्विशाञ्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती इति नामिने. शिवार्षभानवी देवी दयिताय कृपाब्धये कृष्णसम्बन्धविज्ञान दायिने प्रभवे नमः. माधुर्य उज्ज्वल प्रेमाढ्य श्रीरूपानुगभक्तिद श्री गौर करुणाशक्ति विग्रहाय नमोस्तुते. नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपा गुण विरुद्ध अपसिद्धांत ध्वांत हारिणे. नमो गौरकिशोराय साक्षाद् वैराग्यमूर्तये विप्ररंभ रसाम्भोधे पादाम्बुजायते नमः. नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपानुगवरायते. गौराविर्भाव भूमिष्ठा निर्देष्टा सज्जन प्रिया वैष्णव सार्वभौम श्री श्री जगन्नाथाय ते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. जयतां सुरतो पंगोर मम मंद मतेर्गति मत्सर्वस्व पदाम्भोजो राधा मदन मोहनो. दिव्यदृन्दारण्यकल्पद्रुमदः श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थो
श्रीमद्राधाशील गोविंद देवो प्लेष्टालिभिः सेव्यमानो स्मरामि। श्रीमान् रासरसारम्भी वंशीवटतटस्थितः कर्षणवेणु सुनिर्गोपी गोपीनाथः श्रियस्तु नः। तप्तकाञ्चन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। सर्वांनी जोरात म्हणायचं आहे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा। यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भक्तांचं श्रीधाम मायापूरमध्ये विशेष स्वागत आहे। तर आता आपण जे मंगलाचरण गायलो त्याच्यामध्ये काही मंत्र आपण नवीन ऐकला असाल तर ते कोणते मंत्र आहेत हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे। जसं आपलं वैष्णवगीत आहे तर या वैष्णवीच्या सुरुवातीलाच हे मंगलाचरण दिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण प्रभुपादांचा पन्ना मंत्र तर म्हणतो, सर्वांना माहीत आहे। त्याच्यानंतर आपण गुरु शिष्य परंपरेमधले प्रभुपादांचे गुरु भक्तिसिद्धांत महाराज यांचाही मंत्र म्हणला, पन्ना मंत्र। त्यानंतर भक्तिसिद्धांत महाराजांचे गुरु श्री गौर किशोरदास बाबाजी महाराज यांचाही आपण मंत्र म्हणला। हरे कृष्ण माईक, हरे हरे, हरे कृष्ण माईक जरा ये ना जरा, हरे कृष्ण, ठीक आहे तिथंच बस। आणि गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्या मंत्रानंतर आपण त्यांचे गुरु भक्तिविनोद ठाकूर महाराज यांचा पन्ना मंत्र म्हणला आणि त्याच्यानंतर त्यांचे गुरु जगन्नाथदास बाबाजी महाराज यांचा मंत्र म्हणला। त्यानंतर आपण जयताम सुरतो पंगोर हे जे काही मंत्र म्हणले त्याच्यानंतर ते 3 प्रमुख विग्रहांचे मंत्र आहेत। कारण आपण यात्रेमध्ये काही वेळा सांगितलेलं आहे की आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये जे काही सर्व ज्ञान दिलेलं आहे त्या सर्व ज्ञानाच्या द्वारे आपल्याला हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे कृष्ण। तर वैदिक ग्रंथामध्ये दिलेल्या सर्व ज्ञानाच्या द्वारे आपल्याला 3 प्रमुख हरे कृष्ण प्रमुख हरे कृष्ण हरे हरे जरा लूज आहे प्रमुख विषयांचं ज्ञान दिलेलं आहे सर्व वैदिक ज्ञानाच्या द्वारे। ते 3 विषय कोणते आहेत?
संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन ज्ञान. आणि या 3 ज्ञानांचे 3 अधिष्ठाता देवता आहेत किंवा विग्रह आहेत, ज्यांच्याद्वारे हे ज्ञान आपल्याला प्रमुखता प्राप्त होतं. ते कोण आहेत? संबंध ज्ञानाचे देवता कोण आहेत? म्हणजे अधिष्ठाता भगवंत श्री राधा मदन मोहनजी. आणि त्यानंतर प्रयोजनाचे कोण आहेत? अधिष्ठाता देवता श्री राधा गोविंद देव. आणि संबंध अभिधेय, माफ करा, अभिधेयाचे अधिष्ठाता आहेत राधा गोविंद देव. आणि त्यानंतर प्रयोजन आहे, प्रयोजनाचे अधिष्ठाता आहेत राधा गोपीनाथजी. तर त्यांचे हे 3 प्रणाम मंत्र आहेत आणि ते पण आपण गायले. आणि या सर्वांना आपण गुरु शिष्य परंपरा, भगवंत सर्वांना आपण प्रार्थना केली की त्यांनी आपल्याला विशेष कृपा प्रदान करोत, जेणेकरून आपला येणारा धामवास आहे तो योग्य भावनेमध्ये, योग्य चेतनेमध्ये व्यतीत हो, कोणताही अपराध न करता योग्य सेवा भावनेमध्ये आपण ह्या धामामध्ये वास करू. यासाठी म्हणून आपण हे जे काही मंत्र म्हणतो सुरुवातीला, ह्याला काय म्हणलेलं आहे? मंगलाचरण. म्हणजे आपण मंगल जे स्थिती आहे ती उत्पन्न करण्यासाठी ह्या मंत्रांचं उच्चारण करतो. नेहमी मग आपण भगवंताची कथा श्रवण करताना, चर्चा करताना या मंगलाचरणाचं उच्चारण करतो. उद्देश हाच आहे की याच्याद्वारे मंगल, पवित्र वातावरण निर्माण करणं. कारण हे कलियुग आहे, कलियुगामध्ये पूर्णतः कसं आहे? दूषित वातावरण आहे. कलो दोष निधी राशन अस्ति योको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम भजन. की हे कलियुग दोषाने भरलेला एक सागराप्रमाणे आहे. पण ह्या कलियुगामध्ये जेव्हा आपण भगवंताच्या नावाचं कीर्तन करतो, भगवंतांच्या लीलेंचं चर्चा करतो कथा स्वरूपात, तर मग या कलियुगाचा दोष नाहीसा होऊन मग फार दिव्य स्थिती निर्माण होते. आणि त्यासाठीच आपण मंगलाचरण सुरुवातीला गातो. तर आता आपण थोडं ज्या ठिकाणी आलेलो आहे त्याचं महात्म्य श्रवण करू, जेणेकरून येणारे काही दिवस आपण इथं जे वास्तव्य करणार आहे तर त्या चेतनेमध्ये आपण वास्तव्य करू शकू. तर आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे सीधा मायापूर किंवा नवदीप मायापूर धाम आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो की वास्तविक या कलियुगातील जीवांची अशा धामवास करण्याची योग्यता नाही आहे. परंतु श्रील प्रभुपाद आहेत, पूर्ववर्ती आचार्य आहेत, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला ती संधी प्राप्त होते. आणि त्यामुळे आता येणारे काही दिवस आपण धामवास करत आहोत, तर आपण या आचार्यांच्या प्रती एक कृतज्ञतेचा भाव आपल्या हृदयामध्ये धारण करूनच पूर्ण वेळ व्यतीत केला पाहिजे. म्हणून तर आज आपण प्रभुपादांच्या समाधीचं दर्शन केलं. आणि येणारे काही दिवस आपण जे वेगळ्या ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत, तर मग आपण ज्या 5 आचार्यांचे प्रणाम मंत्र आज गायले, म्हणालो, त्या सर्वांच्या समाधीचं दर्शन करायला या ठिकाणी आपल्याला लाभ प्राप्त होईल. आणि मग त्यांची कृपा आणखी ज्यादा चांगल्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळेल. तर त्यांच्या कृपेनेच आपल्याला हा धामवास होत आहे. कारण शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की हे जे नवदीप मायापूर धाम आहे हे सर्व ब्रह्मांडातील तीर्थक्षेत्रामधील एक शिरोमणी तीर्थक्षेत्र आहे किंवा धाम आहे. शिरोमणी म्हणजे काय? सर्वोच्च. जसं एखादी गोष्ट शिरोमणी आपण का म्हणतो, केव्हा म्हणतो त्या गोष्टीला? त्या विभागामधली ती गोष्ट सर्वात श्रेष्ठ असते. तर हे नवदीप धाम आहे हे फक्त पृथ्वीवरल्याच तीर्थक्षेत्रामध्ये श्रेष्ठ नाही आहे, तर पूर्ण ब्रह्मांडामधल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे. सर्व तीर्थक्षेत्रांचा शिरोमणी हे धाम आहे. आता ब्रह्मांडामध्ये फक्त आपलं पृथ्वीच नाही तर एकूण 14 लोक आहेत. आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये भरपूर काही वेगळे आणखीन श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहेत. स्वर्गलोकामध्ये बहरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, भरपूर श्रेष्ठ स्थानं आहेत भगवंतांच्या लीलेंची. परंतु ह्या सर्वांच्यामध्ये हे नवदीप धाम सर्वात श्रेष्ठ आहे. मग आपण म्हणाल मग प्रभूजी वृंदावन धामाबद्दल काय, जगन्नाथपुरी धामाबद्दल काय? कारण आपण त्या धामाबद्दल पण असंच बोलतो. तर मग त्याच्याबद्दल पण आपण नेहमी सांगतो की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे नवदीप धाम, नवदीप मायापूर धाम आणि स्वयं वृंदावन याच्यामध्ये काही अंतर नाही आहे. धाम अपराधामध्ये एक अपराध आहे. आपल्याला पेपर एक दिला जाईल आता
आपण क्लास झाल्यानंतर शेवटी, ज्याच्यामध्ये आपण धामवासमध्ये असताना आपले काय काय अपराध आपण केले नको पाहिजे त्याचं लिस्ट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक लिहिलेलं आहे की वृंदावन आणि नवदीप मायापूर धाम यांना भिन्न समजणं हे पण काय एक धाम अपराध आहे. कारण वृंदावन आणि मायापूरमध्ये काही अंतर नाही आहे. आणि जगन्नाथपुरी काय आहे? जगन्नाथपुरी हे द्वारका आणि वृंदावनाचं एकत्रीकरण आहे. आपण गेल्या वर्षी जगन्नाथपुरीला असताना वास करत असताना सांगितलेलं आहे. मग शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की वृंदावन हे माधुर्य धाम आहे आणि नवदीप मायापूर धाम हे कसं आहे? कोणतं धाम आहे? औदार्य धाम आहे. धामाला संबोधन केलेलं आहे त्याच्या गुणधर्मानुसार. मग वृंदावनला माधुर्य धाम का म्हणलेलं आहे ते आपण पुढे चर्चा करू, पण आपण पहिला हे लक्षात ठेवा काय म्हणलेलं आहे? वृंदावनला माधुर्य धाम आणि नवदीप मायापूरला औदार्य धाम. आणि जगन्नाथपुरीमध्ये काय आहे? ऐश्वर्य भाव आणि माधुर्य भाव एकत्रित असल्यामुळे जगन्नाथपुरी हे ऐश्वर्य धाम आहे आणि माधुर्य धाम पण आहे. अशा पद्धतीने जगन्नाथपुरीमध्ये एकत्रीकरण आहे. आणि त्यामुळे तिन्ही धामं आपल्या गौडीय वैष्णव परंपरेतल्या आचार्य भक्तांसाठी काय समान पूजनीय आहेत, समान आदरणीय किंवा श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे आपण नेहमी ह्या धामांचा वास करत असतो. मग आता नवदीप धामाला म्हणलेलं आहे की ह्या 3 धामापेक्षाही श्रेष्ठ मानलेलं आहे. आता हे फक्त आपण नवदीपमध्ये सांगतो, वृंदावनमध्ये गेल्यानंतर सांगत नाही है ना. कारण वृंदावन धामाचं तिथं गुणगान करायचं आहे. का श्रेष्ठ आहे? कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये उत्तर या भौतिक जगातील किंवा पूर्ण ब्रह्मांडातील जे काही वेगवेगळी धामं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, त्या सर्वांचे जे काही सामर्थ्य आहे ते काय होईल? कमी होईल. सामर्थ्य म्हणजे वास्तविक त्या धामाचं सामर्थ्य कमी होणार नाही, ते समान आहे. परंतु बद्ध जीवांना त्या सामर्थ्याचा जो अनुभव आहे तो घेणं क्षमता काय होईल? कमी होईल. ती अयोग्यता कलियुगातील जीवांच्यामुळे वाढत जाईल. आणि त्यामुळे ह्या ब्रह्मांडातील वेगळे जे तीर्थक्षेत्र आहेत त्याचं जे सामर्थ्याचा अनुभव घेणं, त्याचा कृपेचा जो लाभ प्राप्त करून घेणं हे बद्ध जीवांना शक्य होणार नाही. आणि त्यामुळे त्या धामाचं सामर्थ्य कमी होत जाईल असं म्हणलेलं आहे किंवा लुप्त होत जाईल. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वृंदावन आणि जगन्नाथपुरी धाम पण येतं, ते पण भविष्यामध्ये कमी होत जाईल त्याचं महात्म्य. परंतु पुढे दुसऱ्या बाजूला सांगितलेलं आहे, परंतु ह्या नवदीप मायापूर धामाचं मात्र जे काही महात्म्य आहे किंवा सामर्थ्य आहे ते कलियुगामध्ये उत्तरोत्तर काय होत जाईल? वाढत जाईल. श्री मायापूर धाम की, श्री नवदीप मायापूर धाम की. तर आपल्याला हे विचित्र वाटेल, पण हेच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण हा जो कलियुग आहे हा साधारण कलियुग नाही आहे. ह्या कलियुगामध्ये स्वयं भगवान श्रीकृष्ण चैतन्य महापुरूंच्या रूपात प्रकट झालेले आहेत. आणि ते कुठे झालेले आहेत? या नवदीप मायापूर धाममध्येच प्रकट झालेले आहेत. आणि त्यामुळे या धामाचं एवढं महात्म्य वाढलेलं आहे. आणि या कलियुगाचे युग अवतार कोण आहेत? चैतन्य महाप्रभू आहेत. आणि त्यांनीच संकीर्तन आंदोलन जे काही या कलियुगाचे विधी आहे भगवत प्राप्तीची, त्या संकीर्तन आंदोलनाची सुरुवात या धामातून, या ठिकाणाहूनच केलेली आहे. आणि त्यामुळे हे धाम सर्व धामामध्ये श्रेष्ठ आहे. आणि हे काय आपण तुम्ही आम्ही बोलत नाही आहोत किंवा कोणी उडून सांगत नाही, तर शास्त्रामध्ये हे सर्व सांगितलं गेलेलं आहे. तर मग एक अनंत संहिता नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये शिवजी आणि पार्वतीमध्ये चर्चा होत आहे. आणि त्या ठिकाणी शिवजी या नवदीप मायापूर धामाची उत्पत्ती कशी झाली हे पार्वती मातेला सांगत आहेत. कारण आपण जे काही ब्रह्मांडाचा चार्टवर चर्चा केलेली आहे, आपल्या सत्संग हॉलमध्ये लावलेला आहे. आपण बरेच शनिवारच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण ब्रह्मांडाची रचना कशी आहे ही चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की या भौतिक जगात जे जे धाम आहेत भगवंतांनी प्रकट लीला केलेली, ती धाम वास्तविक आध्यात्मिक जगतामध्ये शाश्वत रूपात उपस्थित आहेत. मग त्याच्यामध्ये अयोध्या धाम आहे, द्वारका धाम आहे, मथुरा धाम आहे किंवा जगन्नाथपुरी धाम आहे. हे सर्व ठिकाणं आध्यात्मिक जगतामध्ये पण मूळ रूपात आहेत.
आणि त्याचंच मग प्रकटीकरण या भौतिक जगामध्ये पण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर वृंदावन धाम पण मूळ आध्यात्मिक जगतामध्ये आहे. तसंच हे नवदीप धाम आहे, हे पण आध्यात्मिक जगतामध्ये मूळ रूपामध्ये स्थापित आहे. मग त्या नवदीप धामाची उत्पत्ती कशी झाली तर शिवजी पार्वती मातेला सांगत आहेत. तर सांगतात की भगवंतांनी आपल्या इच्छेने आनंद घेण्यासाठी पहिला भगवंत एकटेच आदिपुरुष म्हणून होते पूर्ण सृष्टीमध्ये. आणि त्याच्यानंतर भगवंत जेव्हा आनंद घेण्याची इच्छा करतात तर भगवंतांच्या डाव्या अंगातून राधाराणीची उत्पत्ती होते आणि उजव्या अंगातून बलरामजींची उत्पत्ती होते. आणि बलरामजींच्याद्वारे सर्व विष्णू तत्व उत्पन्न होतात. बलरामजीच्याद्वारेच मग आध्यात्मिक जगात आणि पुढे जाऊन भौतिक जगात सर्व काही उत्पत्ती होते. आणि राधाराणीपासून सर्व शक्तितत्व उत्पन्न होतात. आणि राधाराणीच्याद्वारे मग सर्व काही गोपी आहेत, भरपूर विस्तार केला जातो भगवंतांच्या आनंदासाठी गोलोक वृंदावनमध्ये, आध्यात्मिक जगतातल्या वृंदावनमध्ये. आणि मग त्या ठिकाणी एकदा काय झालं की भगवान श्रीकृष्ण विरजा नावाच्या एका गोपीसोबत एका कुंजामध्ये बसले होते. ही विरजा गोपी कोण आहेत? जे आध्यात्मिक जगात भौतिक जगाचा जो काही मध्यवर्ती भाग आहे जिथं विरजा नावाची नदी आहे, तर ती नदी म्हणजे ही विरजा गोपीचंच एक स्वरूप आहे. ती विरजा नदी पण भगवंताच्या धामामध्ये गोपीच्या रूपात वास करते. आणि भगवंत त्यांच्यासोबत एकांतामध्ये बसलेले होते. आणि ते पाहून राधाराणी म्हणजे दुःखी होते, कारण भगवंत दुसऱ्या गोपीसोबत बसलेले आहेत म्हणून. आता पहा, हे ऐकल्यानंतर आपल्याला विचित्र वाटेल की राधाराणी तर फार म्हणजे श्रेष्ठ भक्त आहे. आणि राधा अष्टमीला आपण नेहमी सांगतो की राधाराणी तर नेहमी सामान्यातल्या सामान्य भक्ताची पण भगवान श्रीकृष्णांकडे काय करते? शिफारस करते की हे कृष्णा, की हा भक्त माझ्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे, कृपया तुम्ही याचा स्वीकार करा, याच्यावर कृपा करा. असं राधाराणी सर्वांची काय करते? शिफारस करत असते. फार कृपाळू दयाळू आहे राधाराणी. आणि एवढंच नाही तर गोपींच्यासोबत लीला करत असताना सर्व गोपी राधाकृष्णांसाठी भरपूर काही सेवा करतात, आनंद देण्यासाठी भरपूर काही कार्य करतात. तर त्यावेळेला राधाराणी स्वतः त्या सर्व गोपींना कृष्णांकडून आनंद मिळावा यासाठी काय करते? बरीच काही गोपी आणि कृष्णांची सेवा करण्याचा प्रयत्न करते. एका बाजूला राधाराणीचा आपण असा भाव सांगतो. आणि आता सांगितलं जातं की विरजा गोपींच्या सोबत भगवंत असताना राधाराणी थोड्या दुःखी झाल्या. तर हे कसं समजून घेतलं पाहिजे? तर आपण बऱ्याच वेळा हे पण सांगितलेलं आहे की राधाराणी किंवा भगवंतांचे जे पार्षद असतात त्यांच्या कोणत्याही कार्याचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे काय? भगवंतांना प्रसन्नता देणं. आणि मग राधाराणी अशा एखाद्या प्रसंगामध्ये असं जे आचरण करते ते पण काय असतं? भगवंतांच्या प्रसन्नेसाठीच असतं. कारण भगवंतांना त्याच्यामध्ये पण आनंद मिळतो की राधाराणी क्रोधित होत आहे, दुःखी रुष्ट होत आहे. आणि भगवंत मग त्यांना मनवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि मग राधाराणी काही काही वेळेला अशा लीला प्रकट करते. कोणासाठी? भगवंताच्या प्रसन्नेसाठी. मग राधाराणी आता ह्या रुष्ट किंवा दुःखी होण्याच्या लीलेमागे काय उद्देश होतो पुढे आपल्याला समजेल. मग राधाराणी काय करते? तिथून निघते. आणि ह्या वेळेला तर राधाराणी जसं प्रत्येक वेळेला राधाराणी मान धरते, म्हणजे फार जसं रुसून बसणं असं करते. आणि भगवंत येऊन त्यांना मनवतात. परंतु ह्यावेळेला राधाराणी अशी क्रोधित होऊन रुसून बसत नाहीत. तर त्या विचार करतात की मी असं काय केलं पाहिजे जेणेकरून कृष्ण दुसऱ्या गोपींकडे जाणार नाहीत, ते माझ्यासोबतच राहतील. मग असाही भाव कधी राधाराणीचा नसतो, परंतु त्यावेळेला राधाराणीने तसा विचार केला. आणि राधाराणी मग काय करते? आपल्या सर्व सखींना घेते आणि गोलोक वृंदावन आध्यात्मिक जगतामध्ये पण गंगा, यमुना सर्व या पवित्र नद्या मूळ रूपामध्ये वास करतात. मग राधाराणी सर्व आपल्या गोपसखींना घेऊन त्या गंगा आणि यमुनेच्या नदीच्या एक विशेष दरम्यानच्या भागामध्ये जाते. आणि तिथं जाऊन स्वहस्ते आपल्या सर्व गोपींना मार्गदर्शन करत आपल्या स्वतःच्या हस्ते एक विशेष स्थान निर्माण करते. त्या स्थानामध्ये भरपूर वेगवेगळे दिव्य असे वृक्ष उत्पन्न केले जातात, वेली उत्पन्न केल्या जातात, ज्याला फार सुंदर असे फुले उमललेले आहेत, लागलेले आहेत, कुंडा आहेत, जलाशय आहेत, वेगळे पशुपक्षी आहेत. ते फार असं दिव्य ध्वनी उत्पन्न करत आहेत. सुंदर असा वायू प्रवाहित होत आहे. त्या कुंडांमध्ये भरपूर असे कमळ उमललेले आहेत, त्याचा फार सुगंध दरवळत आहे. आणि त्या वायूबरोबर तो सुगंध त्या सर्व भागामध्ये
पसरवला जात आहे. अशापणे फार सुंदर असं एक वन आणि एक स्थान राधाराणी निर्माण करते. आणि एवढंच नाही तर राधाराणी पुढे आणि काय करते पहा, की कृष्णांना आकर्षित करण्यासाठी राधाराणी काय करते, एक बासुरी घेते. आता पहा, नेहमी कृष्ण कोणाला, गोपींना आणि राधाराणींना आकर्षित करण्यासाठी कृष्ण बासुरी वाजवतात, परंतु ह्या लीलेमध्ये राधाराणी बासुरी घेते आणि स्वतः वादन करू लागते. कशासाठी, कृष्णांना आकर्षित करण्यासाठी. आणि फार सुंदर ध्वनी त्या ठिकाणी उत्पन्न होतो. आणि कृष्ण जेव्हा त्या विरजा माफ करा, त्याच्या अगोदर ह्या पण प्रसंग घडला होता की जेव्हा राधाराणी जेव्हा पाहते विरजा गोपीसोबत कृष्ण आहेत, तर तेव्हा कृष्ण तिथून अदृश्य होतात आणि जी विरजा आहे ती नदीचं रूप घेऊन तिथून निघून जाते. हा पहिलाचा प्रसंग होता. आणि कृष्ण अदृश्य होऊन निघून गेले होते. आणि मग राधाराणी ह्या वनाची निर्मिती केल्यानंतर काय करते, की मग बासुरी वाजवून भगवंतांना आवाहन करू लागते. आणि मग त्या ध्वनीचं श्रवण करून भगवान काय करतात, तिथं आकर्षित होतात आणि भगवान तिथे येतात. आणि फार सुंदर वर्णन आहे पहा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर भगवान तिथे येऊन राधाराणीकडे पाहून राधाराणींना फार प्रेमाने बोलतात. काय बोलतात पहा, हिंदीमध्ये आहे, मी हिंदीमध्ये वाचतो. हा ग्रंथ इंग्लिशमध्ये आहे, त्याचा हिंदी अनुवाद केलेला आहे. ओ प्यारी राधा, तुम मेरा जीवन हो, मुझे तुमसे अधिक प्रिय कोई भी नहीं है, इसलिए मैं तुम्हें कभी नहीं छोड़ूंगा. सिर्फ मेरे लिए तुमने इस अद्भुत स्थान की रचना की है. तुम्हारे साथ ही रहते हुए मैं इस जगह को नई सखियों एवं वृक्षों से भरकर बदल दूंगा. सभी भक्त इस स्थान को नव वृंदावन के नाम से सहराएंगे. यह स्थान एक द्वीप के समान है. बुद्धिमान लोग इसे नवद्वीप के नाम से पुकारेंगे. मेरी आज्ञा से सब तीर्थ एवं पवित्र स्थानों का यहाँ वास होगा. क्योंकि इस स्थान की रचना तुमने मेरी खुशी के लिए की है, इसलिए मैं यहाँ हमेशा निवास करूँगा. जो लोग यहाँ आएंगे, ध्यानपूर्वक ऐका पुढे काय म्हणलेलं आहे, जो लोग यहाँ आएंगे और हमारी पूजा करेंगे, उन्हें निश्चय ही सखियों के भाव में हमारी दिव्य सेवा प्राप्त होगी. हरि बोल. हे प्यारी राधा, हरि बोल. फार निरुत्साह वाटत आहे. आपण थोडं ध्यानपूर्वक ऐकत नसू किंवा हे जे आपण चर्चा करायला हे किती महत्त्वपूर्ण आहे आपल्याला कदाचित आत्ता कळणार नाही, परंतु तरी पण आपण एक उत्साह दाखवण्यासाठी भगवंताचं नाव जोरात घ्या. बराच कालावधी जाईल जे आपण वाचत आहोत याचं महात्म्य कळण्यासाठी, पण तरी पण सुरुवात आपण आत्ता करू तर बऱ्याच कालावधीने का होईना आपल्याला याचा लाभ किंवा महात्म्य समजून येईल. तर काय म्हणतात पहा, जो लोग यहाँ आएंगे और हमारी पूजा करेंगे, उन्हें निश्चय ही सखियों के भाव में हमारी दिव्य सेवा प्राप्त होगी. हे प्यारी राधा, वृंदावन की तरह यह स्थान भी अत्यंत पवित्र है. यदि यहाँ कोई एक बार भी आता है तो उसे सारे तीर्थ स्थानों का यात्रा का फल प्राप्त होगा, जिससे हम संतुष्ट होते हैं. हरि बोल. तर पहा इथं काय सांगितलेलं आहे आणि कोण सांगत आहेत, काय सांगितलं आपण सुरुवातीला, कोण सांगत आहेत? हां पहा आपण, हां शिवजी पार्वती माताने सांगत आहेत. पण आपण जर ध्यानपूर्वक राहिलं तर सगळं लिंक कळेल. आता आपण इथं बसलेलो आहे, माझ्या घरी काय चालू आहे, आमच्या दुकानात काय चालू आहे, कामावरचं काय चालू आहे, है ना, आणि संध्याकाळी कोणाला फोन करायचा आहे आणि काय काय करायचं आहे, नियोजन करायचं आहे, हे जर विचार असेल तर आपल्याला याचा अनुभव येणार नाही. त्यामुळे आता पूर्ण आपण बाकी विचार बाजूला करून ध्यानपूर्वक श्रवण केला तर आपल्याला याचा लाभ किंवा दिव्य अनुभव येईल. तर शिवजी काय म्हणतात पहा, की यदि कोई एक बार भी यहाँ आता है, इथं येतो, त्याला पूर्ण सृष्टीतील तर सर्व तीर्थक्षेत्राच्या यात्रेचा काय होईल, लाभ प्राप्त होईल. विचार करा, म्हणजे आपण इथं आलेलो आहे, आता 7 दिवस वास करणार आहे, तर आपण आता पूर्ण पृथ्वीवरची सोडा, ब्रह्मांडाची सोडा,
म्हणजे ब्रह्मांडाचे सोडा, पृथ्वीवरचे सोडा, भारतातले पण पूर्ण तीर्थक्षेत्र आपण पूर्ण आयुष्यभर भ्रमण करू शकणार नाही. आपली तेवढी आयुमर्यादा पण नाही आणि बाकी पण योग्यता नाही, भौतिक पण योग्यता है ना. परंतु नवदीप धामाचं हे महात्म्य आहे. शिवजी सांगत आहेत की जो कोणी इथे एकदाही येतो तर त्यावेळेला त्याला पूर्ण ब्रह्मांडातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या वासाचा लाभ प्राप्त होतो. हे महात्म्य ह्या धामाचं आहे. आणि पुढं मग शिवजी पार्वतीला म्हणतात, हे पार्वती, मैंने तुम्हें नवदीप धाम के प्राकट्य का कारण वर्णन किया है. जब भी मानव जाति इस कथा का श्रवण करेगी. आता पहा की फक्त वास करण्याचं नाही तर जो कोणी ह्या कथेचं पण श्रवण करतो त्याला काय लाभ होतो हे शिवजी सांगत आहे. कारण राधाराणी ते जे स्थान निर्माण केलं त्या स्थानाला आपण पाहिलं की कृष्णच काय म्हणत आहेत की जे बुद्धिमान लोक असतील ते ह्या स्थानाला कोणत्या नावाने ओळखतील? नवदीप धाम या नावाने ओळखतील. आणि मग इथं पुढे पार्वती मातेला म्हणतात की जो कोणी ह्या कथेला ध्यानपूर्वक श्रवण करतो. कोणत्या कथेला? की धाम कसं उत्पन्न झालं आणि राधाराणीच्याद्वारे कसं उत्पन्न करवलं गेलं हे जे काही कथेचं जो कोणी श्रवण करतो तर त्याला काय होतं? उसके सब पाप नष्ट हो जाएंगे और उसे दिव्य कृष्ण भक्ति प्राप्त होगी. हरी बोल. भक्ती म्हणतील हे काय, याचा काय लाभ आहे म्हणतील है ना. सुख शांती काय म्हणतात, हां ती एक आरती आहे ना आपली, जय जगदीश हरे. हां त्याच्या बोल काय त्याचे, सुख दुःख म्हणजे सुख शांती घर आएगी आणि असं काय काय त्याच्यामध्ये ना. आपण म्हणू की लाभ काय, फलप्राप्ती काय असली पाहिजे? धनप्राप्ती होईल किंवा स्वास्थ्य ठीक होईल, कौटुंबिक जीवन चांगलं असेल, असं जर उल्लेख केला असता तर आपल्याला फार महत्त्वपूर्ण वाटलं असतं. पण त्याचा उल्लेख काय की कृष्ण भक्ती प्राप्त होईल. मग त्या कृष्ण भक्तीचं महात्म्य आपल्याला माहीत नसल्यावर आपल्याला हे पण जादा महत्त्वपूर्ण वाटणार नाही. पण तो शिवजींसारख्या भक्तांना माहीत आहे की कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम किती अनमोल आहे. आणि जो कोणी ह्या कथेचं श्रवण करतो त्याला काय होतं? कृष्ण भक्ती प्राप्त होते असं शिवजी म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात? जो भी प्रातः जल्दी उठकर और भगवान को पुकारेगा और नवदीप धाम की रचना की इस कथा का श्रवण करेगा वो निश्चय ही महाप्रभु के प्रेम की प्राप्ति करेगा. श्री गौरांग महाप्रभु की, सीधा मायापुर की, श्री नवदीप धाम की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. तर अशा पद्धतीने हे धामाची उत्पत्ती झाली. आणि मग हे धाम जेव्हा उत्पन्न केलं गेलं हे कुठं होतं? आध्यात्मिक जगतामध्ये होतं. परंतु जसं ज्या वेळेला भगवंत ह्या भौतिक जगामध्ये अवतरित होतात तर भगवंतांच्या सोबत भगवंतांचे धाम पण काय होतं? प्रकट होतं. भगवंतांचे पार्षद पण वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात. जसं प्रभू रामचंद्र प्रकट होतात तर त्यांच्यासोबत त्यांचं जे शाश्वत धाम म्हणजे अयोध्या धाम ते पण या भौतिक जगामध्ये प्रकट होतं. कारण मूळ धाम हे आध्यात्मिक जगतामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात तर त्यांच्यासोबत त्यांचं मुख्य धाम वृंदावन पण प्रकट होतं. तसंच चैतन्य महाप्रभू जेव्हा जेव्हा या भौतिक जगामध्ये प्रकट होतात तर त्यावेळेला त्यांचं हे जे शाश्वत धाम आहे नवदीप मायापूर धाम ते ह्या भौतिक जगामध्ये प्रकट होतं. मग ज्या स्थानाची निर्मिती स्वतः राधाराणीने आपल्या हाताने केली होती ते स्थान जेव्हा 500 वर्षापूर्वी महाप्रभू ह्या भौतिक जगामध्ये प्रकट झाले तर त्यावेळेला आध्यात्मिक जगतातून इथं अवतरित झालं. ॲक्च्युली त्याच्या अगोदर पण ते शाश्वत रूपात ह्या इथं आहेच वास करतं. परंतु चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याच्या नंतर हे धाम पण प्रकट रूपात सर्वांना लाभ प्रदान करू लागलं. त्याच्या अगोदर ते लुप्त रूपात ह्या ठिकाणीच वास करत होतं. आणि त्यामुळे हे धाम फार विशेष आहे. आणि ह्या धामामध्ये जसं कृष्ण स्वतः म्हणतात राधाराणीला की हे धाम मला फार प्रिय आहे आणि इतर सर्व तीर्थक्षेत्र ह्या धामामध्ये वास करतील असं कृष्ण राधाराणीला म्हणाले होते. आणि त्यामुळे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की ह्या नवदीप पूर्ण जे धाम आहे ह्या धामामध्ये सर्व प्रमुख नद्या, सर्व प्रमुख तीर्थक्षेत्र, सर्व काही भगवंताचे अवतार पण वास करतात. कारण भगवंतांचं सर्वात प्रिय धाम हे आहे. कारण राधाराणी स्वयं निर्माण केलेलं आहे. तर सांगितलेलं आहे
की ह्या नवदीप धामामध्ये प्रमुख 16 नद्या वाहतात. तर आपण म्हणा तुम्ही 16 नद्या कशा वाहतात? एकच नदी आम्हाला माहीत आहे, गंगा नदी, आणि ती दिसते. तर मग आपण हे पण समजलं पाहिजे की जे हे वेगळे दिव्य धाम असतात ते आत्ता आपल्यासमोर त्या दिव्य स्वरूपामध्ये उपस्थित नाही आहेत. आपण ह्या चर्मचक्षुने किंवा भौतिक डोळ्याने त्या धामाचं दिव्यत्व पाहू शकत नाही. त्याच्यासाठी विशेष योग्यता हवी असते. ती योग्यता आपल्यामध्ये नाही आहे. एवढी काही योग्यता आहे की भगवंतांच्या कृपेने आपण इथं वास करत आहोत, परंतु त्या सर्व दिव्यत्वाचा अनुभव आपण करू शकत नाही आहोत. तर आता आपल्याला इथं भ्रमण करत असताना सर्व काही आपल्या विट्यासारखंच वाटेल. वास्तू आहेत, घरं आहेत किंवा जमीन आहे, झाडे आहेत, सर्व काही विट्यासारखं वाटेल. आपल्या विट्यामध्ये पण रोडला कचरा टाकलेला असतो, इथं पण कचरा टाकलेला, हे सर्व दिसेल आपल्याला. परंतु हे काय आहे? आचार्य सांगतात हे सर्व भगवंतांच्या योगमायेने आवृत्त केलेलं एक आवरण आहे, जे आपल्यासारख्या अपात्र व्यक्तींसाठी ते आवरण टाकलेलं आहे. परंतु जे शुद्ध स्तराचे भक्त असतात, ज्यांची पात्रता असते, ते काय करतात? त्या दिव्य धामाला आजही दर्शन करतात. आणि त्या दिव्य धामामध्ये आजही 16 नद्या वाहतात या पूर्ण धामामध्ये. आणि धाम आत्ता जर भौतिक दृष्टीने पाहायला गेलं तर 16 कोसचा हे धाम आहे. जसं वृंदावन आहे ते किती कोस आहे? 84 कोस. एक कोस म्हणजे 2 मैल किंवा 3 किलोमीटर साधारण. आणि आत्ता या भौतिक दृष्टिकोनातून 16 कोस आहे, परंतु दिव्य दृष्टिकोनातून फार आणखीन विस्तारित हे धाम आहे. आणि त्या धामामध्ये 16 नद्या वाहतात. कोणकोणत्या नद्या आहेत पहा, नावं दिलेले आहेत. आणि पहा एक एक नद्यांचं, एक एक ठिकाणांचं पण नाव आपण श्रवण करत आहोत, तर त्याचाही भरपूर आपल्याला लाभ आहे. त्यामुळे आपण ध्यानपूर्वक श्रवण करत राहावा. आपल्या अकाउंटमध्ये, आध्यात्मिक अकाउंटमध्ये भरपूर लाभ जमा होत राहील, है ना. तर आपण फक्त ध्यानपूर्वक ऐकायचं आहे. तर कोणकोणत्या नद्या आहेत पहा. या नद्यांची नावं पण फार पवित्र आहेत. तर पहिली नदी आहे यमुना, दुसरी आहे भोगवती, तिसरी आहे अलकनंदा, चौथी आहे कावेरी, पाचवी आहे सरस्वती, 6वी आहे ताम्रपर्णी, 7वी आहे ब्रह्मपुत्रा, 8वी आहे शरयू, 9वी आहे गंगा, 10वी आहे मानसगंगा, 11वी आहे कृतमाला, 12वी आहे विद्याधरी, 13वी आहे नर्मदा, 14वी आहे गोमती, 15वी आहे मंदाकिनी, 16वी आहे गोदावरी. तर ह्या मूळ नद्या भारतातल्या वेगळ्या भागामध्ये वाहतात. काही नद्या तर उच्च लोकांमध्ये वाहतात, भारतात पण वाहत नाही, म्हणजे भूमंडळामध्ये पण वाहत नाही आहेत. परंतु त्या सर्व नद्या ह्या नवदीप धामामध्ये वाहतात, आजही वाहतात, परंतु आपण त्याला पाहू शकत नाही. एक श्लोक आहे माझ्या मागून, म्हणा त्याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे पहा, सर्वांनी म्हणा. आद्यतिह, सर्वांनी जोरात म्हणा. आद्यतिह लीला कोरे गौर राय, कोनो कोनो भाग्यवान देके पारो पाय. पुन्हा एकदा म्हणा. आद्यतिहा लीला कोरो गौर राय, कोनो कोनो भाग्यवान देके पारो पाय. या ह्याच्यामध्ये पद्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा. आद्यतिहा लीला कोरो गौर राय, की हे धाम आपल्याला तर सामान्य दिसत आहे, सर्व काही सामान्य आदानप्रदान व्यवहार चालू आहेत असं दिसतं आपल्याला. रस्त्यावर गाड्या आहेत, दुकानं आहेत, सर्व काही दिसतं. परंतु आद्यतिहा, अजूनही आत्ता सध्या इथं काय करत आहेत? लीला कोरे. कोण? गौरराय, गौरांग महापण त्यांचे पार्षद अजूनही आत्ताही लीला करत आहेत. ते आपल्याला दिसत नाही, परंतु कोणाला दिसतं? कोनो कोनो भाग्यवान देके पारो पाय, की जे भाग्यवान आहेत, म्हणजे शुद्ध स्तराला पोचलेले आहेत, भगवंतांचा ज्यांनी पूर्णतः आश्रय घेतलेला आहे, हृदयातील सर्व अनर्थ नष्ट होऊन शुद्ध कृष्ण प्रेमाच्या स्तराला जे पोचलेले आहेत, ते भाग्यवान जीवच काय करतात? आजही त्या लीला पाहू शकतात. हे ह्या धामाचं महात्म्य आहे. त्यामुळे आपण या धामामध्ये भ्रमण करत असताना, वास करत असताना एकदम आपण कॅज्युअली घ्यायचं नाही किंवा चिपली घ्यायचं नाही, की आपण विट्यामध्ये जसं वास फिरावले कुठं तर इकडं तिकडं, आहे ना, असं नाही. फार दिव्य धाम आहे.
है ना. आपण रस्त्याने चाललेलो आहे आणि इकडे तिकडे काही भौतिक चर्चा करत आहोत, काहीतरी भौतिक विचार करत आहोत आणि कदाचित आपल्या बाजूनेच भगवंतांची कीर्तनाचं पार्टी चाललेली असू शकते, ते आपल्याला दिसणार नाही. तर हे धामाचं महात्म्य आहे. आणि मग जसं लीला चालू आहेत तसंच या नद्या बाकीचे स्थान पण अजून पण आत्ता सध्या आहेत, फक्त आपल्याला ते दिसत नाही. त्याचबरोबर या नद्यांसोबत 7 ज्या प्रमुख पुरी आहेत आपल्या पूर्ण भारतभूमीमध्ये, जे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जातात, ते सर्व तीर्थक्षेत्र या नवद्वीपमध्ये वास करतात. कोणकोणते 7 पुऱ्या आहेत त्या? मथुरापुरी, अयोध्यापुरी, हरिद्वारपुरी, या सर्वांना 7 पुऱ्या म्हणलेल्या आहे शास्त्रामध्ये. मथुरा, अयोध्या, हरिद्वार, काशी, कांचीपुरम हे दक्षिण भारतामध्ये येतं, कांची, अवंतीपूर म्हणजे कोणतं? उज्जैन, आणि त्यानंतर द्वारका. तर या 7 पुऱ्या आहेत. तर या सर्व ठिकाणं कुठे वास करतात? नवद्वीपमध्ये वास करतात. आणि बाकीचे सर्व तीर्थक्षेत्र तर वास करतात, पण प्रमुख हे 7 मानले जातात. एवढंच नाही तर ह्या नवद्वीपमध्ये जे वृंदावनमध्ये जे 12 वनं आहेत, आपण वृंदावन यात्रेमध्ये चर्चा केलेली आहे की वृंदावन म्हणजे काय आहे? 12 वनांचं एक स्थान आहे. प्रमुख 12 वन आहेत वृंदावनमध्ये, ज्या ठिकाणी भगवंतांनी लीला केलेल्या आहेत. तर ह्या नवद्वीपमध्ये पण ती 12 वन वास करतात. कशा पद्धतीने? तर ह्या नवद्वीप ठिकाणी या नवद्वीपाला नवद्वीप हे स्थान का दिलेलं नाव, याचं पण एक कारण आहे की या ज्या 16 नद्या आहेत, या 16 नद्यांच्याद्वारे ह्या धामाला 9 भागामध्ये विभागलेला आहे किंवा 9 बेटे बनलेले आहेत. आणि म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? नवद्वीप. आणि ते बेटे कसे आहेत? वास्तविक हे धाम म्हणलेलं आहे की जसं कमळ असतं, कमळाला पाकळ्या असतात, तर 108 पाकळ्याच्या कमळाप्रमाणे हे धाम आहे. आणि 100 ज्या पाकळ्या आहेत ते ह्या प्रमुख 8 पाकळ्यांच्या आउटर साईडला पाकळ्या आहेत. म्हणजे ह्या नवद्वीप धामाच्या आउट साईडला पण भरपूर काही तीर्थक्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदांनी जन्म घेतलेला आहे. तर त्यांना ह्या 100 पाकळ्यांच्यामध्ये गणलं जातं. आणि त्याच्यानंतर जे आतल्या 8 पाकळ्या आहेत, त्या 8 पाकळ्या म्हणजे 8 द्वीप आहेत. आणि त्या 8 द्वीपाच्या मध्ये एक द्वीप आहे, आणि ते द्वीप कोणतं आहे? नवद्वीप आहे. 9 मग एकूण किती झाले? 8 आणि मधले एक 9 द्वीप. आणि या 9 द्वीपाला म्हणून काय म्हणलं जातं? नवद्वीप म्हणलेलं आहे ह्या धामाला. आणि मग ह्या 9 द्वीपांची नावं आहेत, आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या द्वीपांच्या द्वीप म्हणजे एक वनाचं प्रतीक मानलं जातं वृंदावनाच्या. आणि त्यामुळे हे नवद्वीप धाम वृंदावनापासून अभिन्न मानलं जातं. ते पण आपण पाहू कोणकोणते धाम, कोणकोणते द्वीप म्हणजे कोणते वन आहेत. तर अंतर्द्वीप आहे. आता आपण जिथं बसलेलं आहे हे कोणतं द्वीप आहे? अंतर्द्वीप आहे. जसं मायापूर आपलं मंदिर आहे, किंवा आज आपण चैतन्य महाप्रभूंचं जन्मठिकाण पाहायला जाणार आहोत, किंवा शिवासांगण पाहणार आहोत, हे सगळं अंतर्द्वीपाचा भाग येतो. आत्ता आपल्याला नद्यांच्याद्वारे द्वीप दिसायला डोळ्याने दिसणार नाही, सर्व काही जमीन आहेत, कुठं कुठं नद्या आहेत असं दिसेल, पण तो दिव्य दृष्टिकोनातून हे द्वीप आहेत. तर अंतर्द्वीप आहे हे वृंदावनमधलं महावन आहे. त्यानंतर चानकाजीचे घर येतं पुढं श्रीमंतद्वीपमध्ये, तर ते मथुरा वृंदावन मधुवन आहे मथुरामधलं. त्यानंतर गोद्रुम द्वीप आहे, हे 3रं द्वीप आहे, ते वृंदावनमधलं नंदग्राम येतं. कोलोद्वीप नावाचं 4थं द्वीप आहे, ते वृंदावनमधील बहुलावन आहे. त्यानंतर कोलोद्वीपमध्येच एक कुलिया पहाड नावाचा एक पर्वत आहे छोटा, ते गोवर्धन पर्वत आहे या वृंदावन नवद्वीपमधला. त्यानंतर जानूद्वीप नावाचा एक द्वीप आहे, तो भद्रवन आहे वृंदावनमधला. त्यानंतर मोद्रुम द्वीप आहे, ते भांडीरवन आहे. त्यानंतर मोद्रुम द्वीपमध्येच एक महत्पूर नावाचं ठिकाण आहे, ते काम्यवन आहे वृंदावनमधील. त्यानंतर श्रीमंतद्वीप नावाचं एक द्वीप आहे, ते तालवन आहे वृंदावनमधलं. त्यानंतर रुद्रद्वीप आहे, ते वृंदावनमधलं बिल्ववन आहे. त्यानंतर कोलोद्वीपमध्ये चंपाहाटी नावाचं ठिकाण आहे, ते खादीरवन आहे वृंदावनमधलं. आणि ऋतुद्वीप नावाचं द्वीप आहे, ते राधाकुंड आहे. आता हे सर्व आपल्याला लिहायला कठीण होईल, परंतु आपण थोडं एवढंच याच्यावरनं समजून घ्या की हे जे वेगवेगळे 9 द्वीप आहेत, आणि त्या 9 द्वीपातले काही काही वेगळे ठिकाणं आहेत, ते सर्व ठिकाण किंवा 9 द्वीप वृंदावनातील वेगवेगळ्या 9 द्वीपांचे प्रतीक आहे. तर अशा पद्धतीने हे धाम फार विशेष आहे. आणखीन एक विशेषता या धामाची
जसं आपण म्हणालो की सर्व तीर्थक्षेत्र या धामामध्ये वास करतात, सर्व पवित्र नदी या धामामध्ये वास करतात. परंतु फक्त वास करतात असं नाही, तर म्हणलेलं आहे की ते तीर्थक्षेत्र जेव्हा ह्या धामामध्ये वास करतात तर त्या तीर्थक्षेत्राचे सामर्थ्य हजारो पटीनं आणखी वाढतं. जसं अयोध्या धाम आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथं आपण जातो, गेलेलो आहे पण आपण यात्रेमध्ये एकदा, तर त्याचं काही विशेष सामर्थ्य आहे त्या धामाचं. आपण तिथं गेल्यानंतर तेव्हा लाभ आपल्याला प्राप्त होतो. परंतु ह्या नवदीपमध्ये ते अयोध्या धाम वास करतं आणि जो कोणी त्या ठिकाणी जातो तर त्याला मूळ अयोध्यामध्ये गेल्याचा जो लाभ होतो त्याच्या हजारो पटीने या ठिकाणी लाभ होतो. हरी बोल. हे सामर्थ्य या नवदीप मायापूर धामचं आहे. कळत आहे मी काय म्हणतोय? जसं आता उद्या आपण चैतन्य मठमध्ये जात आहोत, तर ते गुप्त वृंदावन मानलं जातं. मग तिथं गेल्यानंतर मूळ वृंदावनमध्ये गेल्यापेक्षा हजारो पटीने ह्या ठिकाणीच आपल्याला वृंदावनाचा वासाचा लाभ प्राप्त होणार आहे. परवा दिवशी आपण हरिहर नावाचं क्षेत्र आहे तिथं जाणार आहोत. ते काशी आहे या नवदीप मायापूर धाममधलं. मग त्या ठिकाणी दर्शन केल्यानंतर आपल्याला मूळ जे काशी आहे त्या ठिकाणाचा जो दर्शनाचा लाभ आहे त्याच्या हजारो पटीने इथं त्याचा लाभ प्राप्त होणार आहे. हे या धामाचं महात्म्य आहे. विचार करा, हे धाम किती श्रेष्ठ आहे. का? कारण भगवंताचे विशेष अवतार चैतन्य महाप्रभू इथं प्रकट झालेले आहेत. जसं अयोध्या धामाबद्दल आपण जे बोललो हे काय आपण स्वतः बोलत नाही. काही जण जे म्हणतील राम भक्त आहेत अयोध्या धामाचं, अयोध्या धाम पण आपल्यासाठी पूजनीयच आहे. ते म्हणतील असं तुम्ही कसं म्हणतात, तर शास्त्रामध्ये स्वयं प्रभू रामचंद्र याच्याबद्दल सांगत आहेत. तर हे जे 9 द्वीप आहेत त्या 9 द्वीपापैकी एक द्वीप आहे त्या द्वीपाचं नाव आहे मोद्रुम द्वीप. काय नाव आहे? मोद्रुम द्वीप. तर हे जे मोद्रुम द्वीप आहे तर त्या मोद्रुम द्वीपला अयोध्या धामाचं प्रतीक मानलं जातं. का? कारण म्हणलेलं आहे की जेव्हा त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र प्रकट लीला करत होते तर त्यावेळेला जेव्हा ते वनवासामध्ये होते त्या वनवासामध्ये भ्रमण करत असताना चित्रकूटवरनं भ्रमण करत जेव्हा ते खाली नाशिकला आले तर त्याच्या अगोदर ते भ्रमण करत करत जगन्नाथपुरीला आले होते आणि त्यानंतर या नवदीप मायापूर धाममध्ये पण आलेले आहेत आणि काही दिवस इथं त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. आणि त्या मोद्रुम द्वीपमध्ये एका वटवृक्ष होता फार विशेष आणि त्या वटवृक्षाच्या खालीच लक्ष्मणजींनी त्यांच्यासाठी कुटीर बांधलं होतं आणि त्या ठिकाणी ते वास काही दिवस करतात. मग त्या लीलेमध्ये वर्णन आहे की एक दिवस त्या वटवृक्षाच्या खाली त्या कुटीरच्या बाजूला प्रभू रामचंद्र आणि सीतामाता बसले होत्या आणि प्रभू रामचंद्र फार सुंदर, म्हणजे एक सुंदर असं रूप आहे त्यांचं, वनवास वेशामध्ये तरी पण फार सुंदर दिसत आहेत आणि सीतामाता त्यांच्या सुंदर रूपाचं दर्शन करत आहेत आणि प्रभू रामचंद्र मनोमनच स्मित हास्य करू लागतात. आणि स्मित हास्य करत असताना मग सीतामाता विचारते की तुम्ही स्वतःच का स्मित हास्य करतात, काय स्मरण आलं तुम्हाला, तुम्ही काय विचार करतात. तर त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्यांना सांगतात सीतामात्यांना की मी तुला एक फार गुह्य गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट तू कोणालाही सांगू नको, कारण ह्या आपल्या लीलेमध्ये त्या मी जे काही तुला सांगणार आहे हे ज्ञान कोणालाही प्रकट झालं नको पाहिजे, असं प्रभू रामचंद्र बोलतात. आणि ते प्रभू रामचंद्र त्यांना सांगू लागतात. ते काय म्हणतात की ज्या ठिकाणी आपण वास करतो आहोत, कारण चैतन्य महाप्रभू त्यावेळेला ह्या नवदीपमधल्या मोद्रुम द्वीप नावाचं जे द्वीप आहे तिथं माफ करा प्रभू रामचंद्र वास करत होते. आणि मग प्रभू रामचंद्र सीतामातेला म्हणतात की येणाऱ्या कलियुगामध्ये मी ह्या ठिकाणी माझ्या विशेष अवतारामध्ये प्रकट होईन आणि त्यावेळेला मी काय करेन, या नवदीपमध्ये जगन्नाथ मिश्र नावाचे एक विशेष ब्राह्मण असतील, त्यांची पत्नी सची माता, त्यांच्या घरी मी जन्म घेईन आणि मी त्यावेळेला कलियुगाचा युग धर्म हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करेन. विशेष म्हणजे मी तारुण्यामध्ये विद्यारसाचा अनुभव घेईन. विद्यारस म्हणजे काय की चैतन्य महाप्रभू जेव्हा तरुण होते तर फार विद्वान होते. त्यांचं नाव काय होतं त्यावेळेला? निमाई पंडित. आणि ह्या नवदीप मायापूरमध्ये ते सर्वांना पराजित करायचे त्या वैदिक ज्ञानाच्या वादविवादामध्ये. मग त्याला विद्यारस लीला म्हणलेला आहे किंवा उद्दंड लीला असंही म्हणलेलं आहे. उद्दंड म्हणजे काय की चैतन्य महाप्रभू त्याच्यामध्ये फार उद्दंडपणा दाखवायचे. कोणी इथं वयस्कर असेल, कोणी इतर कोण भट्टाचार्य चक्रवर्ती, कोण शास्त्राचे विद्वत्ता असतील, त्यांना
थांबवायचे, पकडायचे आणि काय म्हणायचे, तुम्ही माझ्यासोबत शास्त्रार्थ करा, माझं ह्या म्हणण्याचं खंडन करून दाखवा. अशा पद्धतीने फार अहंकाराने सर्वांना आव्हान करून पराजित करायचे. परंतु त्याच्यामध्ये पण विशेष भगवंताची लीला किंवा उद्देश होता. ते आपण चर्चा करताना पुढे काही दिवसामध्ये ती चर्चा करू. मग हे प्रभू रामचंद्र सीतामातेला सांगू लागतात आणि पुढे म्हणतात की मग हरिनामाचा प्रचार करण्यासाठी मी काय करेन, मी संन्यास घेईन आणि माझ्या प्रिय मातेला आणि पत्नीला मी त्याग करेन. मग ह्या ऐकल्यानं सीतामातेला फार वाईट वाटतं आणि सीतामाता म्हणते की प्रभू तुम्ही एवढे उदार आहात, परंतु एवढ्या चांगल्या लीला करत असताना तुम्ही अचानक संन्यास का घेणार आणि तुमच्या मातेला आणि पत्नीला दुःख का देणार. तर त्यावेळेला प्रभू रामचंद्र पुढे म्हणतात की हे सीता, तुला सर्व ज्ञान असूनही तू अज्ञानाप्रमाणे बोलत आहेस. आणि पुढे प्रभू रामचंद्र म्हणतात की तुला पण माहीत आहे की माझी जी भक्त असतात ती माझ्यासोबत 2 प्रकारे प्रेमाचं आदान प्रदान करतात. एक आहे संयोग प्रेम आणि दुसरं आहे वियोग प्रेम. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा संस्कृतमध्ये संभोग प्रेम आणि विप्रलंब भाव किंवा प्रेम असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ काय की भक्त जेव्हा भगवंतांच्या सोबत असतात, भगवंतांच्या सोबत काही सेवा करतात भगवंताची प्रत्यक्षात, आणि तेव्हा जेव्हा भक्तांना आनंद मिळतो त्याला काय म्हणलेलं आहे, संयोग प्रेम किंवा त्याला संभोग भाव असं म्हणलेलं आहे, कारण ते एकत्र आहेत. परंतु जेव्हा भक्त आणि भगवंत दूर असतात आणि भक्त मग भगवंतांचं स्मरण करत त्यांची काय सेवा केली, कशी सेवा केली पाहिजे हे सतत चिंतन करतात, त्याला काय म्हणलेलं आहे, विप्रलंब भाव. आणि विप्रलंब भाव हा संभोग किंवा संयोग प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे आपल्या शास्त्रानुसार. आणि भगवान म्हणतात की हे सीताये, मी माझ्या विशेष भक्तांना काय करतो, त्या विप्रलंब भावाचा अनुभव प्रदान करतो. जसा अनुभव भगवंतांनी कोणाला केला, वृंदावनवासियांना दिला. भगवंत 11 वर्ष असताना मथुरेला गेले, द्वारकेला गेले, 2-4 दिवसात येतो म्हणले, परंतु जवळ 100 वर्षे आले नाहीत. भगवान काय एवढे कृतज्ञ होते का किंवा कठोर हृदयाचे होते का, नाही. भगवंतांना त्यांना तो विप्रलंब भावाचा अनुभव द्यायचा होता, जो सर्वश्रेष्ठ आहे. मग तसं सीतामाताला म्हणतात प्रभू रामचंद्र की त्यावेळेला माझी जी आत्ता आई आहे यशोदा माता कौशल्य माता, त्याच सची मातेच्या रूपात प्रकट होतील आणि तूच काय करशील, माझी विष्णुप्रिया म्हणून पत्नी म्हणून त्या अवतारामध्ये अवतरित होशील आणि तुमच्या दोघांचा त्याग करून मी निघून जाईन. कशासाठी, त्या विप्रलंब प्रेमाचा अनुभव देण्यासाठी. मग हे सर्व सांगतात. तर मग सीतामातेंना त्या रूपाचं दर्शन करण्याची इच्छा होते की प्रभू मला तुमच्या त्या रूपाचं दर्शन करायचं आहे, तुम्ही संन्यास वेशामध्ये कसं दिसता. आणि प्रभू भगवंत हे पण सांगतात की त्यावेळेला माझा वर्ण कसा असेल, गौर वर्ण असेल, तप्त कांचन गौरांगी. तप्त कांचन म्हणजे एखादं सोनं फार तापलेलं असतं, ते फारच चकाकतं, सोनेरी दिसतं. तर चैतन्य महाप्रभूंचा वर्ण तसा आहे. गौर या शब्दाचा अर्थ पांढरा नाही, गोरा नाही, त्याला श्वेत म्हणलेला आहे शास्त्रामध्ये. श्वेत वर्ण कोणाचा आहे, बलरामजींचा आहे. आणि श्याम वर्ण कोणाचा आहे, कृष्णांचा आहे. आणि चैतन्य महाप्रभूंचा वर्ण गौर आहे. गौर या शब्दाचा अर्थ तापलेल्या सोन्याप्रमाणे. मग सीतामातेने तसं दर्शन करण्याची इच्छा होते. आणि मग त्या ठिकाणी गोद्रुम द्वीप, अजूनही ते द्वीप आहे. आपण ह्या यात्रेमध्ये त्या द्वीपला जाणार नाही, पुढच्या यात्रेमध्ये जाऊ, पुढच्या जेव्हा कधी येऊ. आता ह्या यात्रेमध्ये आपण या 9 द्वीपापैकी 4 द्वीपांचं दर्शन करणार आहे. राहिलेल्या 5 द्वीपांचं पुढच्या वेळेला आपण दर्शन करू. मग त्यात गोद्रुम द्वीपामध्ये भगवंतांनी त्या त्रेतायुगामध्ये सीतामातेला गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये दर्शन दिलं. आणि त्यावेळेला तिथं भगवान पण आनंदित झाले आणि सीतामाता पण आनंदित झाल्या. आणि त्या वटाच्या खाली लीला घडली म्हणून त्या द्वीपाचं नाव काय पडलं, मोद्रुम द्वीप. कारण मोद म्हणजे आनंद आणि द्रुम म्हणजे वटवृक्ष संस्कृत भाषेमध्ये. मग असा वटवृक्ष ज्याच्या खाली भगवंतांना आणि सीतामातेला दिव्य आनंद प्राप्त झाला, त्या वटवृक्षाचं नावावरनं त्या द्वीपाला नाव काय पडलं, मोद्रुम द्वीप. आणि पुढे मग सीतामातेला प्रभू रामचंद्र म्हणतात की हे सीतामाता सीते, की हे धाम इतकी श्रेष्ठ आहे, आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे. तर हे जे ठिकाण आहे हे आपलं जे काही शाश्वत ठाण आहे अयोध्याधाम त्याच्याप्रमाणेच आहे, किंबहुना त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.
जो कोणी त्या मूळ अयोध्या धामामध्ये जातो त्याला जो लाभ प्राप्त होतो त्याच्यापेक्षा हजारो पटीने जो कोणी या नवदीप धामामध्ये येतो त्याला त्या अयोध्या धामाच्या वासाच्या लाभाचा हजारो पटीने लाभ प्राप्त होतो. असं कोण म्हणतात तिथं? स्वयं प्रभू रामचंद्र सीतामातेला सांगत आहेत. श्री नवदीप धाम की जय. आणि म्हणून आपण आता हे प्रत्येक धामाबद्दल लिहिलेलं बऱ्याच अशा लीला आहेत. मग आपण हे जे काही चर्चा करत आहोत हे आपण स्वतः सांगत नाही आहोत. हे आपल्या वैदिक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या वैदिक ग्रंथांच्या एखाद्या वेगळ्या भागामध्ये असे चर्चा आलेली आहे. भगवंत आणि भगवंताच्या पार्षदांमध्ये, शिवजी आणि पार्वतींमध्ये, वेगवेगळ्या भक्तांच्यामध्ये आणि त्या ठिकाणी ह्या धामाचं महात्म्य गायलेलं आहे. आणि म्हणून हे धाम फार विशेष आहे. अध्या धामामध्ये आपण वास करण्यासाठी आलेलो आहोत. जसं आपण म्हणालो की 16 नद्या आहेत, 7 धाम आहेत, पुरी आहेत आणि 12 वन पण आहेत. आणि एवढंच नाही तर हे जे 9 द्वीप आहेत हे 9 द्वीप भक्तीच्या 9 विधीचे प्रतीक पण आहेत. भक्तीच्या 9 विधी आहेत. कोणकोणत्या? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 5 ह्या 9 विधी आहेत ज्याद्वारे आपण भगवंताची भक्ती करतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तर ह्या 9 द्वीप जे 9 द्वीप आहेत हे 9 द्वीप वेगवेगळ्या त्या विधींचे प्रतीक आहेत. त्या द्वीपामध्ये आपण वास केल्यानंतर ती विधी करण्याची कृपा आपल्याला भगवंताच्या द्वारे प्राप्त होते. मग आता हे जे आंतरद्वीप आहे आपण बसलेलो आहोत हे द्वीप कोणत्या विधीचं प्रतीक आहे? आत्मनिवेदनम. आत्मनिवेदनमचे आचार्य कोण आहेत? या 9 विधीचे आचार्य पण आहेत. आत्मनिवेदन ह्या विधीचे आचार्य कोण आहेत? बली महाराज. तर बली महाराज ह्या विधीचे आचार्य ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आत्मनिवेदन म्हणजे आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण करणं. आणि बली महाराजांनी ते केलं. आपलं पूर्ण राज्य अर्पण केलं आणि शेवटी आपलं शरीर पण अर्पण केलं. तर हे आंतरद्वीप त्या ठिकाणाचं प्रतीक आहे. आणि मग इथं आपण त्या आत्मनिवेदनासाठी प्रार्थना करू शकतो किंवा आपल्याला त्याचा तो भाव आपल्यामध्ये विकसित होण्यासाठी भगवंताची कृपा या धामामध्ये आपल्याला प्राप्त होते. अशा पद्धतीने या धामाचं महात्म्य इथं सांगितलेलं आहे. आणखीन पहा प्रभुपादांनी पण 1975ला म्हणजे प्रभुपाद जेव्हा हयातीत होते तर प्रत्येक वर्षी हे मायापूर धामाचं ठिकाण मिळाल्यानंतर आपलं जे आता इस्कॉनचं ठिकाण आहे तर इथं थोडं धाम निर्माण करण्याची सुरुवात केली प्रभुपादांनी. म्हणजे काही मंदिर बांधणं किंवा वास्तू बांधून भक्तांना राहण्यासाठी व्यवस्था करणं हे प्रभुपादांच्या कालावधीमध्ये सुरू झालं होतं. तर 1975ला गौर पौर्णिमेच्या वेळेला इथे विशेष उत्सव साजरा केला गेला. दरवर्षी साजरा केला जात होता प्रभुपादांच्या वेळेला गौर पौर्णिमेचा उत्सव म्हणून. तर 1975ला प्रभुपाद या धामाबद्दल काय म्हणतात पहा की हे जे धाम आहे हे धाम सर्व सृष्टीमध्ये काय आहे? सर्वात श्रेष्ठ आहे. तर प्रभुपाद म्हणतात की पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे भारतखंड आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. कारण पूर्ण ब्रह्मांडामध्ये किती लोक आहेत? एकूण 14 लोक आहेत. आणि त्या 14 लोकांमध्ये आपण कोणत्या लोकांमध्ये आहोत? 7व्या लोकामध्ये आहोत. आणि 7वं लोक म्हणजे पूर्ण भारतखंड नाही आहे. तर 7व्या लोकामध्ये 7 द्वीप आहेत आणि 7 समुद्र आहेत. आणि त्या 7 द्वीपामधलं द्वीप आहे त्या द्वीपाचं नाव काय आहे? जम्बूद्वीप. त्या जम्बूद्वीपाचे पण आणि 9 भाग आहेत. त्याला वर्ष म्हणलेला आहे. आणि त्या 9 भागापैकी एक भाग आहे त्या भागाचं नाव काय आहे? भारतवर्ष. आणि त्या भारतवर्षाचे आणि 9 भाग आहेत. आणि त्यापैकी एक भाग आहे त्याला काय नाव आहे? भारतखंड. आणि तो भारतखंड म्हणजे आपला काय? पृथ्वी आहे. मग प्रभुपाद म्हणतात पूर्ण ब्रह्मांडामध्ये हे भारतखंड म्हणजे ही पृथ्वी आहे ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते. का? कारण ह्या पृथ्वीवरच भगवंतांचे बरेच अवतार अवतरित होतात. आणि मग पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ स्थान कोणतं आहे? भारतभूमी. भारतवर्ष, भारतखंड आणि भारतभूमी. आणि भारतभूमी का श्रेष्ठ आहे पृथ्वीवर? कारण पृथ्वीवर जे काय अवतार होतात ते बहुतांश अवतार कुठे होतात? या भारतभूमीमध्ये होतात. ज्या भूमीमध्ये 7 पवित्र नदी वाहतात. आणि मग या भारतभूमीमध्ये पण ज्या ठिकाणी 7 पवित्र नदी वाहतात या भारतभूमीमध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान कोणतं आहे? बंगाल प्रांत असं म्हणतात.
आपल्याला वाटलं अहो महाराष्ट्र असलं पाहिजे ना, आम्ही महाराष्ट्र आहे, जय महाराष्ट्र. का हे सगळे ध्यात्मबुद्धी आहे ना. मागच्या जन्मात आपण पाकिस्तान श्रेष्ठ म्हणलो असेल, कारण पाकिस्तानमध्ये आपण असो कदाचित एखादा आहे ना, पण ज्या ठिकाणी आपण जन्म घेऊ ते श्रेष्ठ म्हणतो. पण आपण आपल्या ध्यात्मबुद्धीतून विचार करायचा नाही, आपण शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करायचा. तर बंगाल प्रांताला सर्वात श्रेष्ठ म्हणलेलं आहे. का? कारण इथं महापुरुष प्रकट झालेले आहेत. आणि बंगाल प्रांतामध्ये पण सर्वात श्रेष्ठ ठाण कोणतं आहे? नदिया धाम, नदिया ग्राम किंवा नदिया डिस्ट्रिक्ट पण म्हणलेलं आहे इथं, नदिया धाम पण म्हणलेलं आहे इथं. आणि या जिल्ह्याला काय नाव आहे? नदिया जिल्हा. आणि नदियामध्ये सर्वात श्रेष्ठ काय? नवदीप तालुका. आता हे नवदीप धाम जे आहे, नवदीप असणारं त्याचं मिळून एक तालुका पण आहे. हे जे नवदीप तालुका आहे किंवा हे जे ठिकाण आहे हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि नवदीपमध्ये सर्वात श्रेष्ठ कोणतं आहे? नवदीपामध्ये आत्ता आपण जिथं बसलेलो आहोत, कोणतं द्वीप आहे हे? अंतरद्वीप. अंतर म्हणजे काय ना? अंतर म्हणजे अंतर्गत. बाकी सर्व 8 द्वीप कडेने आहेत आणि मध्ये द्वीप आहे, त्याचं नाव आहे अंतरद्वीप. आणि या अंतरद्वीपामध्ये पण हा जो भाग आहे आपण बसलेलो आहोत, कारण अंतरद्वीप पण अजून मोठा आहे, त्याच्यामुळे हा जो भाग आहे ज्याला मायापूर म्हणलेला आहे हे सर्वात श्रेष्ठ आहे. का? कारण याच्यामध्ये आता थोड्या अंतरावर गेल्यानंतर चैतन्य महाप्रभूंचं जन्म ठिकाण येतं. आणि ह्याच भागामध्ये आपलं मायापूर चंद्रोदय मंदिर पण आहे. इस्कॉनचं जे मंदिर आहे आता आपण इथं वास करतो, ह्या मंदिरचं नाव काय आहे? इथे ठाणिकमध्ये मायापूर चंद्रोदय मंदिर. आणि प्रभात ह्याला सर्वात श्रेष्ठ काय म्हणतात? कारण चैतन्य महाप्रभू ज्या उद्देशाने प्रकट झाले होते हरिनाम संकीर्तनाचा पूर्ण जगामध्ये प्रचार करण्यासाठी, तो प्रचार ह्या मायापूर चंद्रोदय मंदिराच्याद्वारे पूर्ण जगामध्ये केला जात आहे. आणि त्यामुळे हे ठिकाण सर्वात श्रेष्ठ आहे. मग आपण काही म्हणाल की जे कॉन्सिल मीटिंगमध्ये भक्त येतात त्यांनी पण हे पण ऐकलेलं आहे की उपदेश अमृतमध्ये रूप गोस्वामी लिहितात की पूर्ण सृष्टीमध्ये काय श्रेष्ठ आहे? वृंदावन श्रेष्ठ आहे, मथुरा धाम श्रेष्ठ आहे, मथुरेमध्ये वृंदावन श्रेष्ठ आहे, वृंदावनमध्ये गोवर्धन श्रेष्ठ आहे, गोवर्धनच्या मध्ये पण गोवर्धनच्या पायथ्याचे असणारे राधा कुंड आणि श्यामकुंड श्रेष्ठ आहे, हे लिहिलेलं आहे उपदेश अमृतमध्ये. आणि इथं आपण म्हणतो आहोत की मायापूर श्रेष्ठ आहे. हे काही विरोधाभास आहे का? विरोधाभास नाही, दोन्ही समानच आहे. का? कारण मायापूर आणि वृंदावनमध्ये काही अंतर नाही आहे. आणि उलट ते वृंदावन ह्या मायापूरमध्ये पण वास करत असल्यामुळे ह्या नवदीप मायापूरमधल्या वृंदावनाचं सामर्थ्य हजारो पटीने वाढलेलं आहे. आणि त्यामुळे नवदीप मायापूर धाम सर्वात श्रेष्ठ आहे. मग अशा पद्धतीने आपल्या आचार्यांनी सर्व काही इथं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, आपला वेळ पण होत आलेला आहे. तर आता आपण बाकी चर्चा पुढच्या क्लासमध्ये करू. तर पहा, हे महात्म्य या धामाचं, त्यामुळे आता आपण येणारे काही दिवस ह्या धामामध्ये वास करत आहोत. तर एकूण 6 दिवसाची आपली यात्रा आहे. आजचा एक अर्धा पाऊण दिवस गेला आता, थोडंच राहिलेलं आहे. तर आता आपण येणारं जे काही धामवास आहे आपला, तो एकदम योग्य चेतनेमध्ये करायचा आहे. तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज प्रत्येक यात्रेमध्ये सुरुवातीला सांगतात की आपण धामामध्ये असताना कोणत्या चेतनेमध्ये राहिलं पाहिजे. तर महाराज म्हणतात की आपण एका भिक्षुकाप्रमाणे या धामामध्ये वास केला पाहिजे. आता या धामामध्ये वास करत असताना आपले ज्या भौतिक ज्या उपाध्या आहेत त्या सर्व आपण विसरून जायचं. कोण एखादा व्यक्ती फार धनाढ्य आहे, एखादा व्यक्ती थोडा निर्धन आहे, एखादा व्यक्ती फार उच्च शिक्षित आहे, एखादा थोडा कमी शिक्षित आहे, एखादा उच्च कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, एखादा निम्न कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, या सर्व उपाध्या आपण आता या धामवासापुरत्या तर विसरून जायचे. या धामामध्ये आपण सर्वजण कोण आहोत? समान आहोत. सर्वजण आपण भिक्षुक आहोत. भिकारीच्या रूपामध्ये आपण या धामामध्ये वास करायचा आहे. आणि आपण काय भिक्षा मागण्यासाठी, काय भीक मागण्यासाठी तर आलेलो आहोत? चैतन्य महाप्रभूंची कृपाची भीक मागण्यासाठी तर आलेलो आहोत. आणि चैतन्य महाप्रभूंची कृपा कधी प्राप्त होऊ शकते? जेव्हा आपण दासानुदास भाव ठेवू, की आपण ह्या सर्व उपाध्यातून मुक्त होऊन, भौतिक उपाधीतून मुक्त होऊन आपण कोण आहोत? गोपीर भरतू पदकमलयोर दासानुदास. चैतन्य महाप्रभू सांगतात की मी कोण आहे? मी ब्राह्मण नाही आहे, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही आहे, गृहस्थ नाही, ब्रह्मचारी नाही, वानप्रस्थ नाही किंवा संन्यासी नाही, मी कोणी नाही आहे. मी कोण आहे? गोपीर भरतू पदकमलयोर. जे गोपींचे भरणपोषण करणारे जे कृष्ण आहेत
त्यांच्या दासांच्या दासांच्या दासांचा दास आहे. डायरेक्ट भगवंतांचा पण मी दास नाही आहे, तेवढी पण योग्यता नाही माझ्यामध्ये ना. मग हा भाव, हरे कृष्ण, हा भाव ठेवून आपण काय करायचं आहे, ह्या धामामध्ये वास करायचा आहे. आणि पहा मग आपल्याला फार विशेष कृपेचा अनुभव यात्रेमध्ये येईल. आणि त्याचबरोबर एक कृतज्ञतेचा भाव पण आपल्या हृदयामध्ये धारण ठेवायचा आहे पूर्ण यात्रेमध्ये. कारण सुरुवातीला जसं म्हणालो की आपली काही योग्यता नाही या धामामध्ये येण्याची आणि वास करण्याची, परंतु आचार्यांच्या कृपेने आपल्याला ते पास मिळालेला आहे या धामामध्ये येण्यासाठी. प्रभुपाद म्हणतात की ठीक आहे भगवंता, घ्या यांना, आमचेच लेकरं आहेत है ना, थोडं द्या संधी. त्यांच्या कृपेने आपल्याला मिळतं. तर मग आपल्याला आचार्यांच्या बद्दल कृतज्ञतेचा भाव ठेवूनच पूर्ण 5-6 दिवस आपण व्यतीत करायचे आहे ना. आता काही पहिल्या वेळेस जे आलेले त्यांनाही फार विचित्र वाटेल, काय सांगायला ते, काय कधी ऐकलंच नाही आपण आजपर्यंत. धर्माच्या नावाखाली काय ऐकलं आहे, ह्या देवताची उपासना करा हे काम साध्य होईल, त्या देवताची उपासना करा, पूजा करा ते दुःख दूर होईल, त्याची काहीतरी उपास करा, व्रत करा हे संकट दूर होईल, हे ऐकलेलं आहे धर्माच्या नावाखाली. पण तिथं कृष्ण प्रेम, नम्रता, भिक्षुक भाव, भिकारी है ना, काय बोलायला है ना असं वाटेल है ना. तर हेच या धामाचं किंवा गौरांग महाप्रभूंच्या म्हणजे अवताराचं गुह्यता आहे ना. आणि आपण जेव्हा पुन्हा पुन्हा येऊ तेव्हा आपल्याला एक कळेल की हे जे काय आपण चर्चा करतो, हे जे सगळे भाव आहेत हेच खरं आत्म्याचं काय धन आहे. बाकी या भौतिक गोष्टी सगळ्या तुच्छ आहेत. आणि ते प्राप्त करण्यासाठी त्याची भीक मागण्यासाठी आपण ह्या धामामध्ये आलेलो आहे. आणि त्यामुळे आपण तसं त्या भावनेमध्ये राहायचं आणि काही चिपली घ्यायचं नाही. कारण आपल्याला सर्व काही चिपली घेण्याची एक सवय असते. जसं भगवंताच्या विग्रहांना आपण एक दगड किंवा पाषाण असं किंवा धातूचं मानलं तर ते आपल्यासाठी धातूच आहेत. फक्त एखाद्या श्रद्धाळू व्यक्तीने नाही ते स्वयं भगवंत आहेत असं मानलं तर ते काय आहेत, त्यांच्यासाठी भगवंतच आहेत. आणि ते त्यांच्यासोबत आदानप्रदान करतात. तसे धाम पण तसं आपल्यासोबत आदानप्रदान करतं. तर या धामाला आपण साधारणपणे घ्यायचं नाही. आणि महाराज म्हणतात पहा, या भौतिक जगामध्ये लोक बऱ्याच वेळेला आनंद घेण्यासाठी भरपूर खर्च करून वेगवेगळ्या ठिकाणी काय करतात, मनोरंजन करण्यासाठी वेगळ्या प्रेक्षणीय स्थळासाठी जातात. महाराज म्हणतात की भारतातले दरवर्षी लाखो लोक विदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, विशेष करून डिझनी वर्ल्ड असतं, बरेच काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जातात लाखो खर्च करून, पैसे खर्च करून. आणि तिथं काय कोणाला पाहण्यासाठी जातात, महाराज म्हणतात मिक्की आणि मिनी माऊस आहे ना. तिथं कोण आहे, मिक्की माऊस आणि मिनी माऊस आहे ना, कार्टून बघितलं असेल आपण, माऊस आहेत ना ते, एक कार्टून कॅरेक्टर आहेत, त्यांना पाहण्यासाठी जातात. महाराज म्हणतात असे लोक श्री मिक्की आणि मिनी यांचं दर्शन करण्यासाठी जातात है ना. आपण इथं कोणाचं दर्शन करण्यासाठी आले, श्री राधा गोविंद, राधा माधवजींचं दर्शन करण्यासाठी. आणि लोक असं जातात वेगवेगळ्या ठिकाणी लाखो खर्च करून, तरी पण त्यांना आनंद मिळत नाही. ते इंद्रिय स्तराचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, पण महाराज म्हणतात हृदयामध्ये त्यांना वाटत असतं की एवढा पैसा खर्च झाला, एवढ्यासाठी एवढा खर्च आहे, ते आणि चिंतन चालू असतं है ना. मग ते एक प्रकारे त्या गोष्टीतून आनंद पिऊन काढण्याचा प्रयत्न करतात. महाराज शब्द वापरतात, पिऊन हा शब्द का वापरतात, कारण जसं एखादा उसाचा आपण रस काढला आणि ती चुलटी असते तर तो उसाचा रस काढणारा काय करतो, त्याला पिऊन आणि त्यात घुसवतो, थोडा एखाद दुसरा थेंब त्यातनं पडतो तरी पण ते घुसवतो त्याच्यामध्ये है ना, पिऊन त्यात थेंब काढण्याचा प्रयत्न करतो. तर भौतिक लोक त्यांच्या जीवनामध्ये असा आनंद पिऊन काढण्याचा प्रयत्न करतात. आनंद नाही त्याच्यामध्ये त्या गोष्टींमध्ये, पण असं वेगळ्या ठिकाणी भ्रमण करण्यासाठी जाऊन हजारो लाखो खर्च करून मनोरंजन मौज मजा करण्याचा प्रयत्न करतात, पण तरी त्यांना लाभत नाही. परंतु भक्त जे येतात धामवासासाठी ते स्वतःच्या मनोरंजनासाठी येत नाहीत किंवा मौज मजा करण्यासाठी येत नसतात, तर आपल्या अस्तित्वाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण धामामध्ये येतो. कारण आपण कितीतरी जन्मापासून या भौतिक जगामध्ये भ्रमण करत आहोत, वेगवेगळ्या अनर्थाने आपण दूषित आहोत, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपण धामामध्ये येत असतो. मग त्या भावनेमध्ये आपण धामवास करायचा आहे. महाराज म्हणतात की धामवासामध्ये आपण स्वतःच्या आनंदाचा विचार करायचा नाही, कारण आपल्या सर्वांची उत्पत्ती मुळात भगवंताच्या आनंदासाठी झालेली आहे.
हा मुद्दा आपण समजून घ्या. आपण सर्व आत्म्या आहोत, भगवंतांचे अंश आहोत आणि सर्वांची उत्पत्ती भगवंतांच्या आनंदाचं झालेली आहे. परंतु आपण काय करतो आहोत, आपण स्वतः आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळेच आपण आपल्या जीवनामध्ये वेगळ्या दुःखांना सामोरं जात आहोत. सुखाचं गणितच वेगळं आहे. जेवढं आपण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करू भौतिकदृष्ट्या तेवढं आपण दुःखी बनू. परंतु जेवढं आपण आपली उत्पत्ती ज्यासाठी झालेली आहे त्या स्थितीमध्ये राहू, ते म्हणजे भगवंतांची सेवा करून त्यांना आनंद देण्यासाठी, तेवढं आपण दिव्य आनंदाचा अनुभव करू. तर ह्या धामामध्ये चला आता वर्षभर बरंच काम केले, थोडं ट्रिप चाललेलं आहे, 10 दिवस जाऊया, थोडं चेंज वाटेल, रिफ्रेश वाटेल, त्या भावनेनं आपण येत नाही है ना. आपण कोणत्या भावनेने येतो की आपल्याला ह्या भौतिक भावनेतून शुद्धता प्राप्त करायची आहे, अनंतातून शुद्धता प्राप्त करायची आहे. आणि ह्या धामवासामध्ये भगवंतांच्या भक्ती संबंधित कार्य करून कोणाला आनंद द्यायचा आहे, भगवंतांना आनंद द्यायचा आहे. त्यासाठी आपण आलेलो आहोत. आपण म्हणाल पूजा मग त्याच्यामध्ये आपला काय लाभ, तर लाभ शेवटी पहिला जो आपल्याला लाभ पाहिजे होता तोच आपल्याला शेवटी लाभ प्राप्त होणार, तो म्हणजे स्वतः आनंदी बनणं. की आपल्याला स्वतः आनंदी बनायचं होतं, त्याच कारणाने आपण भौतिक गोष्टी करत होतो परंतु आनंद मिळत नव्हता. परंतु आपण भगवंतांच्या आनंदाची कार्य करू तर मग तो आनंद आणखी जादा प्रमाणात आपल्याला मिळणार, कारण आपण कोण आहोत, भगवंतांचे अंश आहोत. आणि त्यासाठी आपण इथे यायचं आहे, इथे येत असतो. लोक हॉलिडे म्हणून जातात, तर हॉलिडे महाराज म्हणतात की हॉलिडे हा होलीडेच्या शब्दापासून आलेला आहे. होलीडे म्हणजे पवित्र दिवस. पूर्वी लोक काय करायचे, असं कामातून वेळ काढून तीर्थक्षेत्री पवित्र ठिकाणी जायचे हॉलिडे म्हणून. परंतु लोकांनी आता कलियुगाच्या प्रभावामध्ये हॉलिडे बनवलेला आहे की वेळ त्यांना सुट्टी मिळाली तर कुठल्या तरी एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी जावाने पैसे खर्च करून शारीरिक आनंद घेण्याचा प्रयत्न करा, इंद्रिय भोग करण्याचा प्रयत्न करा. परंतु भक्त काय करतात, वैष्णवन काय करतात, तीर्थवास करून, धामवास करून भगवंताला प्रसन्नता देऊन स्वतःच्या जीवनाचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करतात, अस्तित्व शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या भावनेमध्ये आपण इथं यायचं आहे. आणि महाराज पहा इंग्लिशमध्ये काय बोलतात, मी वाचून दाखवतो. वी आर कमिंग हिअर टू बी एन्जॉयड बाय श्री गौर नित्ताय. याचा अर्थ काय की आपण आनंद घेण्यासाठी आलो नाही, तर आपल्याद्वारे गौर नित्ताईंनी आनंद घ्यावा यासाठी पण इथं आलेलं आहे. त्यामुळे आता धामवासामध्ये आपल्याला जी काही गैरसोय झाली, कुठं त्रास झाला, काही असुविधा झाली, तर त्या असुविधाच्या गोष्टींना आपण त्रासदायक मानायचं नाही. तर त्या असुविधा आहेत, जे काही त्रास आहे ते आपल्या या धामवासाचं सर्वात मोठी कृपा मानायची आहे भगवंतांची. कारण या धामामध्ये वास करत असताना भगवंतांची जी कृपा आपल्याला मिळणार आहे त्या कृपेचं ते मूल्य असणार आहे. आपण समजून घ्या. जसं भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की धामामध्ये वास करत असताना आपल्या पायाला एक काटा मोडला आणि त्या काटा मोडल्यानंतर आपल्याला ज्या वेदना होतात त्या वेदना या भौतिक जगातील सर्व सुखांच्या म्हणजे त्या वेदनेच्या समोर या भौतिक जगातील सर्व सुख काय तुच्छ आहे. कारण या धामामधल्या कोणत्याही वेदना असतील त्या या भौतिक जगातील सर्व सुखांपेक्षा फार श्रेष्ठ आहे. किंवा धामामध्ये असताना जे काही आपल्याला त्रास होतो तो फार आपल्यासाठी मोठं धन आहे. धन कशाला म्हणतो की एखादा आपल्याकडे धन आहे तर त्या धनाच्याद्वारे आपण एखादी वस्तू खरेदी करतो. एखादी आपल्याकडे काही वस्तू आहे, सोनं आहे, त्यात सोन्याला देऊन आपण एखादी कार खरेदी केली, सोन्याला देऊन एखादं काहीतरी घर घेतलं आपण, तर ते सोनं आपल्यासाठी धन आहे है ना. तर ह्या धामामध्ये आपण जेवढं तपस्या करू, असुविधा गोष्टींना सामोरं जाऊ, तर ती गोष्ट आपल्यासाठी धन असणार आहे. कारण त्याच्याद्वारे आपण जादा कृष्ण प्रेमाचा अनुभव प्राप्त करू, कृष्ण प्रेमाला प्राप्त करू. आणि ते कृष्ण प्रेमच सर्वोच्च अनमोल गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्याला ह्या तपस्येच्याद्वारे आणि या असुविधाच्याद्वारे आपल्याला मिळणार आहे. आणि त्यामुळे या धामामध्ये वास करता आपल्याला ज्या काही असुविधा होतील किंवा त्रास होतील तर त्याला आपण म्हणजे दुःखाच्या रूपात पाहायचं नाही, तर कृपेच्या रूपात पाहायचं. आपण सर्व नियोजन करतो आपल्याला त्रास होऊ नये यासाठी, राहण्याचं, खाण्याचं, गाडीचं सर्व काही नियोजन करतो. परंतु हे सर्व करून पण थोडं जे काही असुविधा होतात,
ज्या आपण काय अपेक्षित नसतात त्या असुविधांना आपण त्या मूल्याच्या रूपात पाहायचं आहे, जे आपण कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी देत आहोत. मग भगवान ते मूल्य आपल्याकडून घेणार, कारण कृष्ण प्रेम आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे तपस्येच्या रूपात किंवा असुविधेच्या रूपात भगवंतांना आपल्याकडून मूल्य हवा आहे. आणि भगवंत आपण किती नियोजन केलं तर ते मूल्य आपल्याकडून थोड्या ना थोड्या प्रमाणात घेणार. आणि त्यामुळे काही थोड्या असुविधा झाल्या तर त्या रूपात आपण त्याला पाहायचं आहे. तर शेवटी आता आपण येणारे 5-6 दिवस जे आहेत त्यातला एक एक क्षण भगवंतांच्या भक्तिमय चेतनेमध्ये व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक वेळ आपण भक्तिमय कार्यामध्ये आपलं मन किंवा इंद्रिय लावा. तर आपल्या हातामध्ये जपमा असली पाहिजे, सोबत जपमा असली पाहिजे. जाता येता आपण जप करा, कथा श्रवण करा. कथेच्या वेळेला कथा श्रवण करायचं आहे, कीर्तनच्या वेळेला कीर्तनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि आपण चालताना बोलता इकडे तिकडे जात असताना जप करायचं आहे. तेवढं आपण करायचं आहे. पुन्हा 7 दिवसानंतर आपण घरी गेल्यानंतर आपल्याला कोण सांगायला येणार नाही. तर एवढ्या दिवसामध्ये आपण जेवढा लाभ घेऊ तेवढा आपल्याला आपल्या आध्यात्मिक अकाउंटमध्ये आपला आध्यात्मिक बॅलन्स वाढणार आहे. महाराज म्हणतात या धामामध्ये एक एक क्षण हा इतका अनमोल आहे की पूर्ण ब्रह्मांडातील ऐश्वर एकत्रित करून पण तो एक क्षण या धामातील प्राप्त करू शकत नाही. मग आपण किती 7 दिवस राहणार आहोत, आपल्याला किती लाभ होणार आहे पहा. म्हणून मी सकाळी म्हणलो की आपण लवकर आलो, आपल्याला रूम लवकर मिळाल्या नाहीत तर ती गैरसोय मानायची नाही. उलट आपण 10-11-12ला येणार होतो, ट्रेननुसार आलो असतो तर. पण आपण सकाळी पहाटेच आलो तर जवळजवळ 5-6 तास लवकर धामामध्ये आलो. किती आपल्याला वेळ मिळाला ना. तर हे आपण याला आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण विचार करून आपला वेळ इथं व्यतीत करा. आणि मग शेवटी पूर्ण जे काही वेगळे आपण कार्य करणार आहोत धामवासामध्ये त्याच्यामध्ये उत्साहाने आणि एकदम उत्सुकतेने सर्व कार्यामध्ये सहभागी व्हायचं. कोणी आळशीपणा करायचं नाही किंवा निरुत्साह पण दाखवायचा नाही. जसं मी म्हणालो की हे धामामध्ये आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आलेलो नाही आहे. तर मग आपण भगवंतांना आनंद देण्यासाठी आपला उत्साह किंवा जी काही तीव्रता आहे भक्तीच्या कार्याची ती आपण दाखवायची आहे. आपण कथा करत आहोत, कीर्तन करत आहोत, कुठे चाललेलो आहोत दर्शनासाठी, नृत्य करत आहोत, सर्वांनी उत्साहाने सहभाग व्हायचं. कोणी निरुत्साह दाखवायचा नाही. आणि होतील आपल्याला माहीत आहे, जे नेहमी येतात त्यांना माहीत आहे आपल्या कथा होत राहतात. 1 तास 1.5 तास 2-2 तास पण कथा होतात है ना. मग ह्याला पण एक तपस्याच मानायचं, ती मूल्य आहे कृष्ण प्रेमाचं है ना. आणि कंटाळा करायचा नाही. आपण थोडं कंटाळून वाटणार आम्हाला माहीत आहे, जरा चोबू होणार, काही उठून जाणार येणार, थोडं बसणार हे करणार. परंतु पहा आपण इथं जे आलेलो आहे तर ह्या तपस्येसाठी आलेलो आहे. या कथा श्रवण करून भगवंतांचा अनुभव आणखी जादा प्रमाणात घेण्यासाठी आलेलो आहे. मग त्यासाठी ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण उत्साहाने सहभागी व्हायचं. आणि काही थोडं थकलेलो आहोत तर आता कुठं तर दर्शनात चाललेलो आहे तर नाही आम्ही राहून दे, मी रूममध्येच विश्रांती घेतो असं ते काही करू नका है ना. तर काही होत नाही आहे, आपण काही मरणार नाही आहोत है ना. आणि मेलो तरी भगवंताची प्राप्ती होणार आहे, त्यामुळे काही जरा नुकसान नाही या नवदीप धामामध्ये पण मृत्यू पावलो तर है ना. परंतु काय झालं आहे आपल्याला लहानपणापासून या शरीराचं लाड करण्याची एवढी सवय झालेली आहे की या शरीराला थोडाही पीळ देत नाही आपण है ना. आणि थोडं जरी कष्ट झालं तर लगेच आपण थोडे म्हणजे निरुत्साह होतो किंवा आपल्याला थोडं सहन होत नाही है ना. तर ह्या धामामध्ये आपण त्यासाठी यायचं आहे की शरीराला थोडं कष्ट द्यायचे आहे. हे शरीर तपस्येसाठी मिळालेलं आहे, तापवण्यासाठी मिळालं आहे भगवंताच्या भक्तिमय कार्यासाठी. त्यामुळे जरा झोप कमी झाली, थोडं आणखी काही चालणं जादा झालं, थोडं आणि कथा जादा झाली, बसून काही त्रास व्हायला आहे, होऊ दे. या शरीराला थोडं तापवा जरा है ना. लई लाड केले या शरीराची लहानपणापासून है ना. तर थोडं तापवण्यासाठी या शरीरासाठी आलेलं आहे है ना. त्यामुळे काही काळजी करायची नाही शरीराची, काय आपण जादा हे होणार नाही, भरपूर लाभ येईल. आणि त्या दिव्य आनंदाचा मग अनुभव आपण त्याला करू है ना. थोडं जरा चालायला तर आपण जरा पाय दुखायलात म्हणतो, नाही काही अजून थोडं चाललं तर काय आपण तिथं मृत्यू पाहून पडणार नाही. थोडं चालूया
थोडं जरा जादा बसलं तर थोडं हे वाटायला तर नाही बसा थोडं मन मारून, एवढं काय. आज मोबाईल घेऊन जर आपण काही व्हिडिओ बघितलं 3-3, 4-4 तास आपण बसतो तेव्हा कंटाळा येत नाही, पण भगवंताची कथा श्रवण करायला आपल्याला कंटाळा येतो है ना. तर मग हेच आपल्याला आपली प्रवृत्ती बदलायची आहे. त्यासाठी आपण धामवासमध्ये येत असतो. थोडा प्रसाद मागे पुढे झाला, बसमध्ये काही थोडं मागं पुढं झालं, सर्व गोष्टी आपण थोडं त्रास सहन करायचं, थोडा लगेच हे करायचं नाही हां. आणि रूममध्ये पण म्हणा, आता आपल्याला रूम दिलेले आहेत, बसेस पण अलोकेट केलेले आहेत, तर आपण काहींची रूम खाली आहेत, वर आहेत, तर ह्या चटणीमध्ये राहायचं नाही. त्यांची रूम खाली मिळालेली आहे, आमची रूम वर दिलेली आहे, त्यांना तिकडं दिलेलं आहे, ह्यांना इकडं दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्येच आपण विचार करायचा नाही. आपण त्यासाठी आलेलं नाही आहे. कसं पण करून या धामामध्ये वास करायचा आहे आणि भक्तीच्या लाभाचा म्हणजे भक्तीचे जे कार्य आहे त्याचा लाभ प्राप्त करायचा आहे. त्यामुळे कुठल्या रूममध्ये कोण आहे, कोणत्या गाडीमध्ये कोण आहे आणि आम्हाला तिथं ठेवलं इथं ठेवलं असं काही विचार करायचा नाही है ना. आपण सर्वांना त्यांच्या म्हणजे जे काय आपल्याला रूम्स मिळतात, गाड्या मिळतात, त्या पद्धतीने आपण तिथं अलोकेट केलेली आहेत. ज्या पद्धतीने आपल्याला ठिकाण मिळालं त्या पद्धतीने आपण वास करून जादा कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीच्या कार्यामध्ये आपला वेळ व्यतीत करायचा आहे. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की निताय गौर प्रेमानंदे. आणि या धामामध्ये आता नियम आहे, जसं वृंदावनमध्ये कृष्णाचं नाव घेतलं जात नाही, कोणाचं नाव घेतलं जातं, राधाराणीचं. तसे या नवदीपमध्ये कोणाचं नाव घेतलं जातं, गौरांग नाव घेतलं जातं, गौरांग महाप्रभूंचं नाव घेतलं जातं. आणि कोणाचं नाव घेतलं जातं, नित्यानंद प्रभूंचं. तर सर्वांनी जरा नित्यानंद गौरांग म्हणत राहायचं है ना, चालता बोलता. हरिनाम हरे कृष्ण म्हणतात जप पण करा, पण तो गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभूंचं नाव घेत राहायचं. सर्वांनी एकदा जोरात आपण एकदा गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभूंचं नाव घेऊया. सर्वांनी म्हणायचं आहे, मी गौरांग म्हणेन, सर्वांनी आपण नित्यानंद म्हणायचं आहे. पुन्हा नित्यानंद म्हणल्यानंतर सर्वांनी गौरांग म्हणायचं आहे. तर सर्वांनी माझ्या मागून म्हणा, गौरांग गौरांग. सर्वांनी जोरात म्हणा, आत्ताच बोलली आपण, उत्साह दाखवायचा. तर सर्वांनी मोठ्याने म्हणायचं, गौरांग गौरांग नित्यानंद नित्यानंद गौरांग गौरांग. श्री श्री निताय गौर सुंदर भगवान की, श्री नवदीप मायापुर धाम की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. हरे कृष्णा. तर ठीक आहे, आता आपण इथून आपल्या आश्रमच्या समोर जाऊ आणि तिथून आपण कीर्तन करत योगपीठ जे चैतन्य महाप्रभूंचं जन्म ठिकाण आहे तिथं जाऊ. तर इथून जादा नाही, एक साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर आपण चालतच जाऊ, पहिला दिवस आहे. कारण धामामध्ये चालत जाणं हे पण एक 9 विधीपैकी एक विधी आहे. कोणती विधी आहे, पादसेवनम. तर आपण जेव्हा धामामध्ये पायी चालत जातो तर त्याला पादसेवनच्याद्वारे भगवंताची भक्ती केल्याचं विधी म्हणलेला आहे. ज्यांना फार त्रास आहे, जे वयस्कर आहेत, त्यांनी मग रिक्षा पण असते, रिक्षामध्ये बसून योगपीठ नाव सांगायचं आहे. थांबा ऐका, सांगितलं शेवटी योगपीठ सांगायचं आणि तिथून मग योगपीठ जे ठिकाण आहे तिथं जाऊन थांबायचं आहे आणि बाकी आपण कीर्तन करत जाऊ. आता 5 वाजलेले आहेत बरोबर. आपण कीर्तन करत तिथं जाऊ, चैतन्य महाप्रभू जन्म ठिकाण पाहू, दर्शन करू आणि त्यानंतर शिवास अंगण आहे ते पण दर्शन करू आणि तिथून परत येऊ. आणि परत यायला साधारण 7-7:30 वाजतील मला. आणि त्यानंतर 8 वाजता मग संध्याकाळचा प्रसाद असेल हां. आणि 8च्या प्रसादनंतर मग पुन्हा आपण विश्रांती घ्या आणि लवकर विश्रांती घ्या आणि सकाळी मग आपण मंगलारतीला यायचं आहे. मंगलारतीचे इथले 2 वेळ आहेत. मुख्य मंदिर आहे तिथं 4:30ला मंगलारती सुरू होते नेहमीप्रमाणे, म्हणजे आपल्या इस्कॉनच्या नियमानुसार. आणि जे प्रभुपादाची समाधी आहे जिथं आपण सकाळी गेलो होतो त्या समाधीच्या ठिकाणी 4:10 मंगलारती सुरू होते. पहिला तिथं मंगलारती होती 4:10 सुरुवात आणि तिथून 4:25ला मंगलारती झाल्यानंतर मग 4-4:30ला मुख्य मंदिरमध्ये होते. मग ज्यांना जे शक्य आहे, जसं काही भक्त 4:10ला तिथं जातात, ती मंगलारती अटेंड करून पुन्हा मंदिरमध्ये येतात. बरेच भक्त असतात इथले स्थानिक किंवा यात्रेतले आलेले. तर तसं ज्यांना शक्य आहे तिथं या आणि ज्यांना शक्य नाही तर डायरेक्ट 4:30ला मंदिर हॉलमध्ये मंगलारतीला यायचं आहे. ठीक आहे. आणि मग मंगलारती झाल्यानंतर आपण
5:45 7:30 ते 6:45 तिथं जप करायचा आणि 7ला बरोबर ब्रेकफास्ट सुरू होईल इथं आणि 7ला ब्रेकफास्टला यायचं आहे आणि उद्याच मग कुठं जायचं आहे आपण ते संध्याकाळी आपण सांगू. उद्या आपण ह्याच योगपीठच्या पुढेच सिमनदीप नावाचं ठिकाण आहे तर पुढं जिथं चैतन्य मठ आहे, भक्तिसिद्धांत महाराज आणि गौरकिशोरदास बाबाजी महाराजांची समाधी आहे, चांद काजी यांची समाधी आहे आणि राजापूर जगन्नाथ मंदिर आहे. हे ठिकाणं त्याच्या पुढे आहेत. ते उद्या आपण तिथं जाऊ. मग आपण वेगळ्या दिवसांचं वर्णन जे आहे ते त्यावेळेला आपण नियोजन सांगत राहू. तर ठीक आहे, सर्वांनी इथून आपण निघूया. हरे कृष्णा.